नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास विठोबा वनवे. माझी नुकतीच संयुक्त गट ब 2024 या परीक्षेमधून ASO आणि STI या दोन्हीपदी निवड झाली आहे. सोबतच सरळ सेवेद्वारा BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून निवड झाली आहे. आता बघा, तुम्ही 2025 चे ग्रुप बी आणि ग्रुप सी हे दोनही पेपर देऊन आलात किंवा ॲटलिस्ट बघितले तरी असतील. तर त्या बदललेल्या पॅटर्ननुसार आयोगाच्या आपण आगामी काळात होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत 14 जून आणि 12 जुलै रोजी ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम्स, तर या परीक्षेसाठी आपण नेमकी तयारी PYQ बेसिसवर कशी करायला पाहिजेत किंवा PYQ ॲनालिसिस आपण कसे करायला पाहिजेत याविषयी आपण हा व्हिडिओ बनवतोय. यामध्ये बघा, आपण नेमकं PYQ ॲनालिसिस का करावी, त्याच्यानंतर कसे करावे, त्यानंतर प्रेडिक्शन काय असते, किंवा त्यानंतर तुमच्या ज्या शेवटच्या 7 दिवसामध्ये रिव्हिजन होत नाहीत तर मग जे सिलेबस असतो तर तो आयोगाचा सिलेबस कसा. फॉर एक्झाम्पल घ्या, राज्यशास्त्र आयोग फक्त आपल्याला राज्यशास्त्र असे मेन्शन करून देते, पण मग त्यानंतर आपण जे सिलेबसची डिकोडिंग करून देतो तर ती कशी करावी. त्यानंतर सिलेबसची डिकोडिंग आपण 3 टप्प्यामध्ये केलेली. एक, तुम्हाला रेग्युलर वाचण्यासाठी, त्यानंतर आयोगाच्या पॅटर्ननुसार, आयोगाच्या PYQ नुसार, आणि त्यानंतर शेवटच्या 7 दिवसांमध्ये तुम्ही ती रिव्हिजन किंवा ते टॉपिक कोणकोणते प्रकर्षाने करायला पाहिजेत या बेसिसवर आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कशन केले आहेत. आता PYQ ॲनालिसिस का करावे हा सर्वात मोठा प्रश्न. का करावे तर आपल्याला आपल्या अभ्यासाची योग्य दिशा कळते. आता स्पर्धेच्या युगामध्ये आता तुम्ही जे कट ऑफ वाढलेले कट ऑफ बघताय किंवा मेन्सचे कट ऑफ बघा, त्यानुसार आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे काय ठरते तर PYQs. मग त्या PYQ वरून आपल्याला नेमकं कळते की आपल्याला मटेरियल कोणतं रेफर करायचंय, कोणते स्रोत वापरायचे आणि कोणत्या पुस्तकामधून किंवा कोणत्या मटेरियलमधून आपल्याला आयोग प्रश्न विचारते. म्हणजेच आपण एकदम स्पेसिफिक वेनं तयारी करायला सुरुवात करतो. यासाठी आपल्याला PYQ ॲनालिसिस करायचे. मग ते कसे करायचे, त्यामध्ये काय करायला पाहिजेत आपण, आणि सिलेबस डिकोडिंग काय असते किंवा मग ते कसे करायला पाहिजेत, आणि येणाऱ्या काळामध्ये समजा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करणार आहेत किंवा डिस्कशन करणार आहात तर त्याच संबंधीचं आपण डिटेल्ड ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर चला तर मग सुरुवात करूयात. PYQ ॲनालिसिस कसे करावे यासाठी आपण बघूयात प्रश्न सोडवताना तो नेमका कसा सोडवायला पाहिजे. आता बघा, या अगोदर मला आहे ना मुलांनी वगैरे प्रश्न विचारले की सर नेमकं पेपर ॲनालिसिस म्हणजे काय असतं, पेपर ॲनालिसिसचं करताना नेमकं तो कसा करायला पाहिजे. तर किंवा मग प्रश्न सोडवताना आमच्याकडं एक्झाम हॉलमध्ये जमलिंग होतं किंवा मग आम्हाला नेमकं सुचतच नाही किंवा फिअर येतं किंवा भीती वाटते वगैरे या टाईपचे असे आले होते बघा. तर त्यामुळे ना मग आपण या गोष्टींवर प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये ना खूप बारकाईने बोलण्याचा विचार केलाय. आणि यातले तुम्हाला जे काही म्हणजे असं आहे की हे पॉईंट्स तुम्ही एकदा वाचलेत ना किंवा इथे ऐकलेत ना तर तुम्हाला यानंतर मला नाही वाटत की कोणत्या व्हिडिओची किंवा कशाची गरज पडेल म्हणून पुन्हा कोणाचं लेक्चर बघण्याची वगैरे. आता बघा, ज्यावेळेस आपण कोणताही प्रश्न सोडवणार आहे तर तो कसा सोडवायला पाहिजे किंवा त्या प्रश्नाच्या रिलेटेड आपण सर्वसमावेशक विचार कसा करायला पाहिजे याविषयी इथे बोलूयात. जनरली कोणताही प्रश्न ज्यावेळेस सोडवतो ना आपण तर तो हा कंटेंट रिलेटेड आहे का पहिले चेक करायचं. त्यानंतर त्याच्या रिलेटेड आपल्याला काही म्हणजे जर कंटेंट रिलेटेड नसेल की काय होते की आपण पर्टिक्युलर जे आपल्याकडे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचे आपण पर्टिक्युलर एक फ्रेमवर्क तयार केलेलं असतं. ते फ्रेमवर्क आपण कोणत्या बेसिसवर तयार करतो तर PYQच्या बेसिसवर. म्हणजेच आता जसं आपण टेलिग्रामवर आपल्या सिलेबस तुम्हाला डिकोड करून दिलेला आहे आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार, त्यानुसार बघा आपण त्या अभ्यासक्रमाला धरून PYQ रिलेटेड कंटेंट आपण कलेक्ट करतो. की समजा फॉर एक्झाम्पल घ्या, पर्टिक्युलर समजा सरनामा चॅप्टर आहे तर सरनामाच्या रिलेटेड आपण एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क तयार केलेलं आहे की आपल्याला या प्रश्नावर काय विचारलं जाणार आहे. एक तर त्याचं बेसिक विचारलं जाईल, उद्दिष्टांचा ठराव विचारला जाईल, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ज्या घटना दुरुस्ती आहेत त्या विचारल्या जाईल, किंवा त्याचे ते स्रोत कोण आहे, त्यानंतर स्वरूप कोण आहे, त्यानंतर स्वरूप कोणते आहेत किंवा उद्दिष्ट कोणते आहेत, मग स्वीकारण्याची तारीख काय आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाणार की त्याच्याशी रिलेटेड कोण काय स्टेटमेंट दिलेले कोणी, बरोबर. आणि एक आणखीन पॅरामीटर कोणतं की खटला कोणते त्याच्याशी रिलेटेड, म्हणजेच सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही या संबंधित. आता हे झालं तुमचं त्या सरनामा चॅप्टरचं फ्रेमवर्क, बरोबर आहे. मग याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टचं आपल्याला या बेसिसवर फ्रेमवर्क तयार करतोय. तर हे कसं तर फक्त PYQच्या ॲनालिसिसवर. मग त्यानुसार आपण आपला कंटेंट डेव्हलप करतोय. मग त्यानंतर येतो प्रश्न की तो जर प्रश्न आपल्या कंटेंट ओरिएंटेड नसेल तर मग लॉजिक किंवा अप्रोच कसं वापरायचं किंवा मग त्याचे म्हणजे कोणकोणत्या मेथडना आपण ते यूज करू शकतो. आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजेच कसं असतं, क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे तर मग तिथं सामदाम दंडभेद आपण कोणत्याही प्रकारे करावा लागतो.
मग एक तर तुम्हाला कंटेंट येत असेल तर कंटेंटनुसार घ्या, जर कंटेंटनं प्रश्न जमत नसेल तर मग तो आपल्याला लॉजिक किंवा अप्रोचने सॉल्व्ह करावा लागतो. आता हे झाल्यानंतर मग आपली त्याच्यानंतरची स्टेप येते की ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल लेवलला PYQ अनालिसिस करतोय, तर एवढं झाल्यानंतर मग आपल्याला प्रेडिक्शन या बेसिसवर जावं लागतं त्या प्रश्नाकडे. म्हणजेच उदाहरणार्थ घ्या, आपण युट्यूबला एक व्हिडिओ लॉन्च केला होता या अगोदर, त्याची मी लिंक खाली तुम्हाला शेअर करतो. तर यामध्ये बघा, जे आपण प्रिडिक्शन म्हणतो ना, की आपण तो व्हिडिओ 2025च्या पेपरसाठी घेतला होता, ग्रुप बी प्रिलिम 2025 साठी. त्याच्या अगोदर आपण तो पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये बघा की त्या व्हिडिओचे रिफ्लेक्शन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये कसे दिसलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, मी म्युच्युअलिझमचा ज्यावेळेस क्वेश्चन एक्सप्लेन करत होतो, तर त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला जर कमेन्सिलिझमवर क्वेश्चन आलेला आहे, तर यानंतर आपल्याला एक्झाम्पलवर क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच बेसिसवर आपल्याला अजूनही तो युट्यूबला व्हिडिओ अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये बघा रायझोबियमवर प्रश्न आलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर ज्यावेळेस भाषा या चॅप्टर विषयी बोलत होतो, तर मी तिथे मेन्शन करताना बोललो होतो की परिशिष्ट तुम्हाला जोड्या लावायला विचारतील, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या कलम विचारतील. तर या पद्धतीचं जे आपण म्हणजे थोडं सर्वसमावेशक त्या प्रश्नाचा विचार केला होता प्रिडिक्शन बेस, तर ते कसं तुम्हाला एक्झिक्यूट झालेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर इतरही काही प्रश्न आहेत बघा, किंवा टेलिग्रामला जे आपण थोड्या खूप कमी पोस्ट केलेल्या आहेत मी, पण त्या पोस्टमधून तुम्हाला प्रत्येक पोस्टमधून ऍटलिस्ट एक तरी प्रश्न पेपरमध्ये दिसतोय. एकदा त्याही बघून घ्या. म्हणजेच बघा, हे मी की असे वर नाही सांगत आहे, तर हे कशाच्या बेसिसवर बोलतोय तुम्हाला. फक्त आपण काय केलेलं आहे की आपलं प्रिडिक्शन, आणि ते प्रिडिक्शन कशाच्या बेसिसवर, तर PYQच्या बेसिसवर आपण डेव्हलप केलेलं आहे. म्हणजेच बघा, कोणताही प्रश्न तुम्ही ज्यावेळेस अनालिसिस करणार आहे, तर तो तुम्हाला 3 ते 4 प्रकारे अनालिसिस करावा लागतो. एक की तो आपल्या कंटेंटचा भाग आहे का, आणि जर समजा तो कंटेंटचा भाग नसेल, तर मग तो आपण जे रेग्युलर मटेरियल रेफर करतो, तर तो तुम्हाला त्यामध्ये ऍड करावा लागेल. त्यानंतर आपण बघितलं की प्रत्येक चॅप्टरचं किंवा प्रत्येक सब्जेक्टचं एक फ्रेमवर्क असतं. म्हणजे आपण सरनामाचं उदाहरण घेतलं की त्या चॅप्टरला तेवढेच टॉपिक महत्वाचे आहेत आणि त्यावरच आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला प्रश्न आला, तर मग आपल्याला काय असते, लॉजिक किंवा अप्रोच. पण आता मुलांचा सर्रास काय झालाय की मुलांना शॉर्टकटची सवय लागली, म्हणून मुलं काय करतात की सर आम्हाला लॉजिक सांगा, आम्हाला अप्रोच सांगा. अप्रोच किंवा लॉजिक हे केव्हा असतं की जर तुम्हाला 100 पैकी 80 प्रश्न जमत आहेत आणि 20 प्रश्न तुम्हाला जमत नाहीयेत, तर ते 20 प्रश्न टॅकल करण्यासाठी आपण लॉजिक किंवा अप्रोचचा विचार करतो किंवा वापर करतो. पण सर्रास मुलांचं काय असतं की कंटेंट साईडला सोडून देतात आणि अप्रोचच्या मागे लागतात. पण मला असं वाटतं की आपला 80 ते 90% पेपर आहे ना, हा कंटेंट ओरिएंटेड असतो. त्यामुळे त्यावर जास्त फोकस करायचा, ते आपलं बिल्डअप चांगलं करायचं, फ्रेमवर्क तयार करायचे. आता त्यानंतर बघा, प्रिडिक्शन आपण बघितलंय. आता लॉजिक किंवा अप्रोच जर ज्यावेळेस आपल्याला जायचंय, तर अप्रोच आपला पेपरमध्ये कसा असावा. आता जे ग्रुप बी प्रिलिम 2025 आणि ग्रुप सी प्रिलिम्स 25 हे जे दोनही पेपर झालेले आहेत ना, या दोन पेपरच्या बेसिसवर 2025च्या ग्रुप बी प्रिलिम्स आणि ग्रुप सी प्रिलिम्स या बेसिसवर आपण नेमका आपला अप्रोच कसा ठेवावा, किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टची प्रिपरेशन कशी केली पाहिजे, याविषयी आपण आहे ना समोर लेक्चरमध्ये बोललेलोच आहेत. मी ते साधारणपणे एका सब्जेक्टचे 1 किंवा 2 प्रश्न घेतलेले आहेत, तुम्हाला एक त्याची आयडिया यावी म्हणून. आता बघा, ज्यावेळेस आपण अप्रोच म्हणतो, तर आपण अप्रोच म्हणल्यानंतर काय होते की कंबाईनच्या प्रिलिम्सला आहे ना 2 प्रकारचे अप्रोच म्हणजे मी स्वतः डेव्हलप केलेले आहेत बघा. यामध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्ही कंबाईन प्रिलिमचा अभ्यास करताय ना, तर काही तुमच्यावर पाठांतराच्या पण मर्यादा आहेत, बरोबर आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला पेपर फॅक्च्युअल असतो, आपल्याला एक प्रश्न 36 सेकंदामध्ये सॉल्व्ह करावा लागतो वगैरे. मग तिथे पण काही मर्यादा येतात. म्हणून त्या बेसिसवर आहे ना, मी ते कलेक्टिव्ह आणि सिलेक्टिव्ह अप्रोच या 2 प्रकारे डेव्हलप केलेले आहेत. कलेक्टिव्ह अप्रोच म्हणजे काय की तिथे आपल्याला कमी पाठांतर आणि जास्तीत जास्त समजा क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये त्याचा यूज कसा होऊ शकतो हे बघायचं आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल काय, कलेक्टिव्ह अप्रोच आणि सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणजेच काय, जिथे तुम्हाला फॅक्च्युअल बेस जायचंय ना, ज्या विषयामध्ये तुम्हाला फॅक्ट माहित असणं गरजेचं आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो की सिलेक्टिव्ह अप्रोच. आणि कलेक्टिव्ह म्हणजे कसं की आता उदाहरणार्थ घ्या, इतिहास हा विषय, तर इतिहास विषयाचं ज्यावेळेस आपल्याला एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क तयार करायचंय, तर त्यावेळेस आता मी ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपरचा अनालिसिस घेणार आहे, तर त्यावेळेस मी एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला नेमकं कसं करायला पाहिजे फ्रेमवर्क. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, आपण कंटेंट रिलेटेड ज्यावेळेस इतिहास या विषयाचा विचार करतो, तर 8वी स्टेट बोर्ड, त्यानंतर 11वी स्टेट बोर्ड आणि मार्केटमधील एखादं समजा तुम्ही समाधान महाजन सरांचं बुक रेफर करा, तर यामुळे ना एक पर्टिक्युलर आपलं फ्रेमवर्क तयार होतं. आणि या फ्रेमवर्कच्या नंतर म्हणजे या मटेरियलमध्ये तुम्हाला जेवढा डाटा दिलेला आहे किंवा जेवढी माहिती दिलेली आहे,
ही माहिती कलेक्ट करून ठेवायची, बरोबर. पण या माहितीच्या व्यतिरिक्त जर आपल्याला प्रश्न येणार आहे आयोगाला, तर मग तो कसा सोडवायचा, तर याच्यासाठी आपण अप्रोच म्हणतोय, बरोबर. आता इतिहास हा विषय एवढा बलकी आहे की तुम्ही पाठांतरावर तुमच्या मर्यादा येतात, किती तुम्ही माहिती लक्षात ठेवणार आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला आहे ना येतो आपला कलेक्टिव्ह अप्रोच. म्हणजेच की काय, जर आपल्याला वरीलपैकी सर्व ऑप्शन दिसतंय किंवा ज्या पर्यायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे त्या पर्यायासोबत आपल्याला आन्सर म्हणजे मार्क करावं लागते, बरोबर. मग त्याच पद्धतीने नेमकं प्रत्येक विषय कसा आहे, मग सिलेक्टिव्ह अप्रोच कोणकोणत्या विषयाला लागू होते, त्यानंतर कलेक्टिव्ह अप्रोच कोणकोणत्या विषयाला लागू होते, तर या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये बघताना किंवा तुम्ही स्वतःचा अनालिसिस करताना तर या गोष्टी तुम्ही डे टू डे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तर त्यावेळेस या गोष्टी यूज करा. मी ज्या पद्धतीने बोललो ना की तो क्वेश्चन कंटेंटचा आहे किंवा त्याच्यावर लॉजिक किंवा अप्रोच आहे, तर मग अप्रोच कसा किंवा लॉजिक कोणतं लागते, आणि त्यानंतर एवढं झाल्यानंतर मग त्या क्वेश्चनचं प्रिडिक्शन कसं आहे किंवा प्रिडिक्ट आपण काय करू शकतो, किंवा म्हणजे या गोष्टींचा आहे ना प्रत्येक प्रश्न सोडवताना आपण स्वतः विचार करायला पाहिजेत. मला असं वाटतं की कोणतेही क्लासेस किंवा यांचे क्वेश्चन पेपर सोडवण्याऐवजी आपण जर आयोगाच्याच पेपरला मल्टी डायमेन्शनल वेनी जर विचार केला तर बेनिफिशियल राहते, कारण की त्याच क्वेश्चनच्या म्हणजे बेसमधून आपल्याला समोर पीवायक्यूचं एक्सटेन्शन दिसते. म्हणजेच बघा ते कसं, तर आपण पुढे बोलूयात. आता आपण डायरेक्टली क्वेश्चन्सच बघूयात. यामध्ये बघा मी प्रत्येक विषयाचे एक किंवा दोन क्वेश्चन घेतलेले आहेत. मग त्यानुसार आपण विचार करूया की प्रत्येक सब्जेक्ट आपण कसा ट्रीट करायला पाहिजे किंवा प्रत्येक सब्जेक्टचा आपण अनालिसिस कोणत्या पद्धतीने करायला हवं. आता बघा पहिला प्रश्न घेऊयात पॉलिटीचा. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 60, 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघ राज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. भाग ए कायदेमंडळ असलेली संस्थाने, भाग बी ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, भाग क ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत आणि भाग ड अंदमान व निकोबार बेटे. वरीलपैकी योग्य जोड्या निवडा. पर्यायी उत्तरे बघा फक्त अ, ब आणि क, 2 फक्त क आणि ड, 3 फक्त ब, ड आणि अ, आणि 4 वरीलपैकी सर्व. या चारही विधानांचा विचार केल्यानंतर आता मला सांगा हा आपल्या कंटेंट रिलेटेड आहे की हा आपल्या अप्रोचचा भाग आहे. तर आपण जे रेग्युलर मटेरियल रेफर करतो तर हा त्याच्या मधील म्हणजेच हा आपला कंटेंटचा पार्ट आहे, बरोबर आहे. मग इथे तुम्ही लॉजिक किंवा अप्रोच डेव्हलप करणार आहे का, अप्रोच एक्झिक्यूट करणार आहेत का, तर नाही. आपल्याला प्रायोरिटी काय आहे की कोणताही प्रश्न सोडवताना आपल्याला तो कंटेंट ओरिएंटेड जायचा आहे, कंटेंट, बरोबर आहे. आणि कंटेंट जर जमत नसेल, कंटेंट नुसार जर तो प्रश्न सॉल्व्ह होत नसेल तर आपल्याला लॉजिक किंवा अप्रोच तिथे यूज करायचं आहे. आता हा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण याविषयीचं थोडं याचं कंटेंट बघूयात. 4 स्तरीय वर्गीकरण म्हणजेच अ मध्ये कोणते राज्य येतात, तर ब्रिटिश राजवटीच्या माजी राज्यपालांचे आणि विधिमंडळ असलेले, बरोबर. ब मध्ये काय येतं, संस्थानांचा आणि संस्थानांच्या गटांचा समावेश होता. त्यानंतर क मध्ये काय, तर मुख्य आयुक्तांचे म्हणजे चीफ कमिशनरचे, आणि ड मध्ये काय, तर राज्यांची देखभाल लेफ्टनंट गव्हर्नर करत होते. मग बघा यानुसार जर आपण गेलो तर सरळ सरळ आपला हा क्वेश्चन कंटेंटनी सॉल्व्ह होतो. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये आपलं जे ब विधान आहे ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, तर याऐवजी इथं संस्थानांचे रिलेटेड पाहिजे होतं. म्हणजेच आपला भाग ब हे एलिमिनेट होते. जर भाग ब म्हणजे पर्याय विधान ब जर एलिमिनेट होत असेल तर 1, 3 आणि 4 हे आपले चारही पर्याय एलिमिनेट होऊन आपल्याला पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड हे आपले उत्तर निघते. आता जर हे झालं तुमचा की तुम्ही त्या एक्झाम हॉलमध्ये हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होता, बरोबर आहे. पण हा क्वेश्चन का आला नेमका, तर या अगोदरच्या पेपरला ग्रुप बी प्रिलिम 2024 ला आपल्याला एक प्रश्न आला होता की राज्यपालाच्या रिलेटेड, आणि त्याचा आन्सर 7वी घटना दुरुस्ती 1956 होतं, बरोबर आहे. की 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल असावा हे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आले, तर त्या 7वी घटना दुरुस्ती 1956, बरोबर आहे. तर त्या 7व्या घटना दुरुस्ती 1956 अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या गोष्टी झाल्या होत्या, तर त्या अंतर्गत हे जे 4 भाग बघितले तर याचं रिस्ट्रक्चर होऊन आपल्याला राज्यामध्ये निर्मिती झाली होती, बरोबर आहे. मग त्याच घटना दुरुस्तीच्या रिलेटेड आपल्याला हा प्रश्न फ्रेम झालेला आहे. कोणत्या 7वी घटना दुरुस्ती 1956 अंतर्गत ज्या रिकमेंडेशन्स होत्या तर त्यापैकीच एक टॉपिक आपल्याला मागच्या पेपरला आला आणि त्यानंतर हा इथे आलेला आहे, बरोबर. म्हणजेच बघा हा क्वेश्चन पीवायक्यू अनालिसिस म्हणून किंवा पीवायक्यूचं तुमच्या एक्सटेन्शन आहे कोणत्या ग्रुप बी प्रिलिम 24चं. याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा विचार करायचा आहे मल्टी डायमेन्शनल वेनी.
आता बघा, जर यानंतर जर आपल्याला क्वेश्चन यावर येणार असेल तर तो क्वेश्चन आपल्याला कसा येऊ शकतो त्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. यामध्ये बघा, आपल्याला प्रश्न विचारून झालाय कोणता, की 4 प्रकारचे राज्य कोणकोणते आहेत आणि त्यांचा संबंध कसा आहे. या अगोदर आपल्याला ना राज्यांचा क्रम विचारलेला आहे आयोगाने. त्याच्यानंतर क्रम विचारल्यानंतर आपल्याला त्याच्याशी संबंधित विशेषता काय किंवा विशेष राज्य कोणते वगैरे या संबंधी विचारून झालेले आहे. तर मला असं वाटतं की यानंतरच्या काळामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय, की आपल्याला जर यानंतर जर क्वेश्चन फ्रेम झाला तर तो कसा फ्रेम होऊ शकतो. एक तर आपल्याला जे त्या दरम्यानचे जे करार वगैरे झालेले आहेत ना, त्या करारावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, अकोला करार असू द्या, दार आयोग असू द्या, त्यानंतर जेव्हीपी समिती, फजल अली आयोग किंवा नागपूर करार या संबंधी, म्हणजेच काय तर राज्यांच्या रिलेटेड जे स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत, ज्या समित्या होत्या किंवा मग जे करार झालेले आहेत, तर याविषयी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा, म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, मग त्यानंतर जे फजल आयोगाच्या ज्या रिकमेंडेशन्स होत्या त्यानुसार काय काय दुरुस्त झालेल्या आहेत तर त्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच 7वी घटना दुरुस्ती 1956 वर आपल्याला कंटिन्युअसली दोन्ही पेपरला प्रश्न दिसत आहेत, 24च्याही घ्या आणि 25च्याही घ्या. मग त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग यानुसार काय चेंजेस झाले होते तर 16-4 असं जे डिव्हिजन होतं राज्यांचं ते 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरीज या फॉर्मॅटमध्ये झालं होतं. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथेही प्रश्न येऊ शकतो. मग आता बघा, ज्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवणार आहे तर याच्यासाठी तुम्ही अदा जपना या फॉर्मॅटमध्ये तुम्ही या शॉर्टकटमध्ये तो लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, अकोला करार, त्यानंतर दार आयोग, त्यानंतर जेव्हीपी समिती, त्यानंतर फजल अली आणि त्यानंतर नागपूर करार या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यासाठी आपल्याला अकोला करारची जी डेट आहे ना ती माहिती पाहिजेत आणि त्यानंतर आपल्याला इथे नागपूर करार याची डेट पण आपल्याला माहिती पाहिजेत. आता यासाठी तुम्ही ना स्टेट बोर्डचा वापर करू शकता. 11वीचं जे जुनं पुस्तक आहे त्या जुन्या पुस्तकामधील डाटा तो आपल्याला यासाठी कामी पडतो. यावर रिपीटेडली म्हणजे जेव्हीपी समितीच्या शिफारशी कोण, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्याच्यानंतर दार आयोगाच्या शिफारशी कोणत्या, त्यानंतर फजल अली आयोगाच्या शिफारशी कोणत्या किंवा त्याचे समिती सदस्य कोण कोणते होते वगैरे या संबंधी प्रश्न विचारलेत. फॉर एक्झाम्पल घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये आपल्याला डायरेक्टली फजल अली आयोग यांनी डिसेंबर 53 मध्ये समिती नेमली आणि यांची विषयी समिती नेमली आणि ऑक्टोबर 55 ला अहवाल दिला. या टाईपचे मल्टी लायनर क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला जसं राज्यसेवा प्रिलिम असू द्या किंवा मेन्स असू द्या तर हेच प्रश्न आपल्याला नंतर आपल्याकडे तो पॅटर्न फॉलो होताना दिसतोय. आपल्याला एक्झॅक्ट क्वेश्चन पेपर नाही येणार पण एक पॅटर्न तरी फॉलो होऊ शकते. मग त्यानंतर बघा, आपल्याला जर यावर प्रश्न आला तर मग कोणता प्रश्न येऊ शकतो तर आपल्याला राज्यांचा क्रम विचारला जाते. बरोबर आहे. तर मग क्रम लक्षात ठेवताना तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता किंवा तुम्ही जर इंडिव्हिज्युअल डेव्हलप केलेली असेल तर तुम्ही त्या ट्रिकचा वापर करू शकता. याच्यामध्ये बघा, गुनाह, हिमनी, तिमेगा, सिमिरुनागो आणि चौदा म्हणजेच काय, गुजरात, नागालँड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा, त्यानंतर छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रिक डेव्हलप करू शकता. आणि त्यानंतर येतं आपलं तेलंगणा. आता बघा, असे काही राज्य आहेत की जे आता फॉर एक्झाम्पल काय, रिसेंटली जम्मू काश्मीर हे राज्य होतं तर ते युनियन टेरिटरीज झालेले, बरोबर आहे. मग तसे काही पूर्वी युनियन टेरिटरीज होतात की ज्यांना आता राज्य झालेले आहेत. मग ते कोणकोणते आहेत तर आपल्याला यानंतर यावरही प्रश्न दिसू शकतो. मग हे कोण आहे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा. मग आता याच्याशी रिलेटेड आपल्याला की पुन्हा जम्मू काश्मीरचे रिकमेंडेशन किंवा जम्मू काश्मीरचे जे चेंजेस झालेले आहेत स्ट्रक्चरल तर त्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा जे दादर नगर हवेली दीव दमन यांचं जे मर्जिंग झालेलं आहे आपल्याला त्यावरही प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच बघा, एक प्रश्न आपण ज्यावेळेस मल्टी डायमेन्शनल वेनी बघतो तर तो किती की म्हणजेच बघा, आता इथे आपण एखाद्या क्लासचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय का तर नाही. आपल्याला आयोगानं एक क्वेश्चन दिलाय आणि त्यावर आपण मल्टी डायमेन्शनल व्ह्यूनी की सर्वसमावेशक विचार करतोय की यावर कोणकोणते क्वेश्चन आणि कसे फ्रेम होऊ शकतात. बरोबर आहे. याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक विषयाचं प्रत्येक क्वेश्चनचं करायचंय. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपला. प्रश्न क्रमांक 57, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? 1 5वे परिशिष्ट, 2 10वे, 3 8वे आणि 4 9वे. तर सरळ पुन्हा बघा, हा आपल्या कंटेंटचा भाग आहे. आता तुम्ही काय होतं माहिती का, तुम्ही लॉजिक किंवा अप्रोचच्या नावाखाली पुन्हा जरी लेक्चर बघता, आता त्यांनी कसं सांगितलेलं असतं तुम्हाला, अरे 5वा, त्यानंतर 8वा, 9वा आणि 10वा. तर हे जे 4 ऑप्शन आहे ते असे लावा, त्यानंतर पहिला आणि चौथा सोडून द्यायचा आणि या 2 पैकी निवडायचं. बरोबर आहे. तर आपणही हाच लॉजिक किंवा अप्रोच फॉलो करतो. पण हे कुठे, जिथे तुम्हाला क्वेश्चन तुमचा कंटेंट रिलेटेड नाहीये
तर तिथे. पण जर कंटेंट रिलेटेड जर प्रश्न असला तर तो कंटेंटच्याच वेळी बघायचा. काय होते माहितीये का, तुम्ही कंटेंट किंवा कंटेंटचा बेनिफिट कुठे भेटतो आपल्याला. आता बघा, लॉजिक आणि अप्रोचच्या नावाखाली मुलांनी 25च्या पेपरला गेले, 24च्या पेपरला चालून गेलं, कारण की सर्व ऍज इट इज PYQ आलेले होते. 25च्या पेपरला अक्षरशः तारांबळ उडालेली मुलांची. त्या एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे मुलं काही 3 ते 4 दिवस टेन्शन मध्ये होते, विचार करत होते की नेमकं आपलं चुकलं काय, असं म्हणजे आपल्याला क्वेश्चनचे अटेम्प्टच झाले नाही वगैरे. तर ते का नव्हते झाले, तर मुलं शॉर्टकट वेने गेले होते आणि कंटेंटकडे दुर्लक्ष झालं मुलांचं. बरोबर आहे. मग त्यामुळे काय, कंटेंटकडे दुर्लक्ष नका करू. जो क्वेश्चन कंटेंटनं सॉल्व्ह होतो ना, तर तो कंटेंटने सॉल्व्ह करायचा. आता यामध्ये बघा, जर तुम्ही लॉजिक किंवा अप्रोच जरी म्हणले ना, तरी या 2 पैकीच एक आन्सर येणार आहे. पण आपणही हाच लॉजिक किंवा अप्रोच फॉलो करतो. पण कुठे, जर तो क्वेश्चन तुमचा कंटेंटचा नसेल तर. पण जो प्रश्न तुमचा कंटेंटचा आहे तर तो कंटेंटने सोडवायचा. आता बघा, अधिकृत भाषांची यादी कुठे, सरळ 8व्या परिशिष्टामध्ये. आपण या अगोदरचं जे युट्यूबला लेक्चर पोस्ट केलेलं आहे PYQ अनालिसिसचं, तर त्यावेळेस आपण प्रेडिक्ट केलं होतं की आपल्याला जर भाषेवर असा प्रश्न आलेला आहे ना, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कसा प्रश्न येऊ शकतो, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता खाली. मग खाली मी या रिलेटेड कंटेंट दिलेला आहे 4ही ऑप्शनचा, तो वाचून घ्या. त्यानंतर बघा, आपण यानंतर जॉग्राफीचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? 1 भंडारा, 2 सिंधुदुर्ग, 3 गडचिरोली आणि 4 चंद्रपूर. आता बघा, ज्यावेळेस हा क्वेश्चन आपण एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह केला, तर आपल्याला काय विचारलं होतं तिथे की लोह खनिजाचे साठे सर्वात जास्त कुठे आहेत. पण आपलं काय होतं माहितीये का, फ्लो मध्ये ना, एक्झामच्या त्या प्रेशरमध्ये तिथे गडबडीमध्ये काय झालेलं आहे मुलांचं, की आपण जनरली लोह खनिजाच्या ऐवजी दगडी कोळसा आपल्यात जास्त चर्चेत असतो. बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, संचालनालय खनिज विभाग नागपूर या गोष्टीला आपल्याला फोकस करतो. म्हणजे ऍक्च्युअली ना, आपला फोकस लोह खनिजा साठ्याकडे नाही, पण यार कोणत्या तरी अहवालात विचारलेलं आहे. मग आपल्याला कसं सध्या दगडी कोळसा जास्त गरज आहे, इलेक्ट्रिसिटी वगैरे, तर मग आपण त्या वेळेने विचार करतो आणि काय करतो, लोह खनिजाचे साठे कुठे, तर चंद्रपूर मार्क करून येतो. आणि नंतर आपल्याला वाटतं की आपला आन्सर बरोबर आहे, आणि एक्झाम हॉलच्या बाहेर किंवा नंतर ज्यावेळेस मुलांसोबत डिस्कशन होते त्यावेळेस आपण म्हणतो अरे यार आपलं चुकलं काहीतरी. मग या पद्धतीनं का होते, तर आपल्या रिडिंग मिस्टेकमुळे होतं. बरोबर आहे. क्वेश्चन पेपरमध्ये ज्यावेळेस आपण त्या प्रेशरच्या सिच्युएशनला असतो ना, तर तिथे काही गोष्टी एक्झिक्यूट करताना खूप बारीक वेळेनं आपल्याला ट्रीट करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल घ्या, हा क्वेश्चन घ्या, लोह खनिजाचे साठे. आतापर्यंत यावर तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही 2 पेपर काढले तर ते 2 पेपरपैकी एका पेपरला आपल्याला खनिजावर प्रश्न दिसतात. बरोबर आहे. पण एवढे दिवस काय झालं होतं, आयोगाने प्रश्न विचारताना आयोग सरळ विचारायचं की अरे लोह खनिजासाठी कुठे आढळतात, त्यांचे प्रमाण किती, आयनचं प्रमाण किती. त्यानंतर बघा 2000 तुम्ही कंबाईन प्रिलिम 2020चा प्रश्न घ्या, किंवा त्यानंतर ग्रुप सी चे पेपर्स घ्या, किंवा ग्रुप बी चे इतर पेपर घ्या, तर त्यामध्ये आपल्याला खनिजावर रिपीटेडली प्रश्न दिसत आहे. याच पद्धतीने त्यांनी इथे प्रश्न विचारला, फक्त तो थोडा लेंथी टाईपचा बनवला, की लोह खनिजासाठी सरळ विचारण्यापेक्षा लोह खनिजासाठी कुठे आहेत असं विचारण्यापेक्षा त्यांनी विचारलं की या समवट अहवालामध्ये आकडेवारीनुसार लोह खनिजासाठी कुठे आहे. तर सरळ आपल्याला माहितीये लोह खनिजासाठी ज्यावेळेस आपण लेक्चर वगैरे बघतो तर आपण त्यावेळेस म्हणलेलं आहे की गगोच सी या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजेच बघा, ग्रुप बी प्रिलिम 2022ला या टाईपचा प्रश्न आलेला होता, तर त्यावेळेस तुम्ही या संबंधीनं गगोच सी कोबंड नागा या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, गडचिरोली लोह खनिजासाठी सर्वात जास्त कुठे आहे, मग गडचिरोली. मग हा प्रश्न तुमचा कोणता होता, लॉजिकचा होता, कंटेंटचा होता. हा प्रश्न तुमचा पुन्हा कंटेंट ओरिएंटेड आणि PYQचंच एक्सटेन्शन आपल्याला पुढे दिसते. मग आता यानंतरच्या काळात जर आपल्याला प्रश्न आला तर तो आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो, की खनिज जे आहेत तर त्यांचं महाराष्ट्रातील प्रमाण किती आहेत, त्यानंतर त्यांचे उत्खनन क्षेत्र कोणकोणते आहेत, त्यानंतर ते कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते, या पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल घ्या, मग आता तुम्ही ज्यावेळेस तुमची क्वेश्चन पेपर प्रिपेअर करणार आहे, तर ज्यावेळेस समजा तुमचा विषय प्रिपेअर करणार आहे, तर त्यावेळेस काय असतं की सर्वात पहिले ना कंटेंट कलेक्शन असतं, त्यानंतर असतं फॅक्च्युअल डाटा पाठ करणं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, सर्वात पहिले तुमचं येतं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्यानंतर येतं तुमचा फॅक्च्युअल डाटा, आणि त्यानंतर येतं तुमचे ट्रिक्स वगैरे. आणि मग ह्या ट्रिक्स वगैरे कधी, मग इथे ना तुम्ही नोट्स वगैरे डेव्हलप करायच्या स्वतःच्या, आणि नंतर ट्रिक्स वगैरे डेव्हलप करायच्या. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस मॅंगनीज हा प्रश्न तुम्ही बघणार आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला जायचंय, समजा फॉर एक्झाम्पल घ्या उद्या तुमचा 11 वाजता पेपर आहे आणि तुम्हाला आज वाचायचं याबद्दल, तर तुमची 5 मिनिटामध्ये किंवा 1 ते 1.5 तासामध्ये त्या विषयाची रिव्हिजन झाली पाहिजे. यावेळी नाही ना आपण शॉर्ट नोट्स आपल्या रेडी ठेवायच्यात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, मॅंगनीज जर असेल ना, तर तुम्ही नागाची भासी म्हणजेच काय,
नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग या प्रकारे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा लोह खनिज गगोच सी, कोबंड नागा याप्रमाणे लक्षात ठेवू शकतात. म्हणजेच काय, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा. त्यानंतर जर बॉक्साईट असेल तर बॉक्साईटला सरळ सरळ जो प्रदेश जांभी मृदेचा आहे तिथे, किंवा मग आपला कोकणचा पट्टा इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता बॉक्साईटला. आता ज्यावेळेस तुम्हाला हे माहित असतं की जांभी मृदा आणि बॉक्साईट, मग तिथे तुम्ही कुठेतरी पुस्तकामध्ये वाचलेलं असतं की बॉक्साईटचा उपयोग कशासाठी होतो, तर अल्युमिनियम निर्मितीसाठी वगैरे. मग त्यावर तुम्ही कॉमन सेन्सने सायन्सला एक प्रश्न आलेला आहे बघा की अल्युमिनियमचे कोर कोणते, तर त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न या बेसिसवरती ते सॉल्व्ह करू शकत होते. बरोबर. आता त्यानंतर बघा की क्रोमाइट आहे, मग इथे कसा भंगारशी क्रोम, भंगारशी क्रोम म्हणजेच काय, भंडारा, त्यानंतर गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथे मी तुम्हाला जे खनिज आहेत आणि जे उत्खनन क्षेत्र आहे यांचं दिलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रमाणावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. मग या पद्धतीने तुम्ही प्रत्येक क्वेश्चनची तयारी करताना या वेळेनं जायचंय की जो प्रश्न तुमचा कंटेंट रिलेटेड आहे तर मग तो कंटेंटचा आहे, पण मग त्यानंतर आपल्याला त्यावर कसा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. बरोबर आहे. या सर्व गोष्टींचा जसं मी तुम्हाला आता या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे ना, तर याच बेसिसवर आम्ही एक PYQ अनालिसिसची बॅच घेऊन आलोय. यामध्ये बघा जे अनालिसिस आपण आतापर्यंत बघितलंय त्याच पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चनचा जसं आपण मल्टी डायमेन्शनल व्ह्यूने विचार केलेला आहे की आपल्याला जर क्वेश्चन फ्रेम झाला तर तो आज जर जो क्वेश्चन आला तर त्याचा उद्या रिफ्लेक्शन आपल्याला कसं दिसू शकतं किंवा त्याचं प्रिडिक्शन आपल्याला कसं दिसू शकतं, याच बेसिसवर आम्ही एक बॅच लॉन्च करतोय. यामध्ये बघा ही PYQ अनालिसिसची बॅच आहे. यामध्ये तुम्हाला 2021 ते 25 पर्यंतच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्सचे पेपर आहेत. त्यामधील पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, हिस्ट्री आणि सायन्स या 5 विषयाच्या प्रिंटेड नोट्स, कोणत्या प्रश्नांच्या जे स्पष्टीकरण करणारे आपण त्याच्या प्रिंटेड नोट्स वगैरे अवेलेबल करून देतोय. आता मागच्या वेळेस ज्यावेळेस बॅच घेतली होती त्यावेळेस आपल्या बॅचला साधारणपणे 550 ऍडमिशन्स होते. त्या ज्या गोष्टींची मला तिथे कमतरता जाणवत होती त्या गोष्टी मी या बॅचमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच उदाहरणार्थ प्रिंटेड नोट्स अवेलेबल करून दिल्यात, ज्या की मागच्या वेळेस आमच्या हँड रिटन नोट्स होत्या. या बॅच आपली कधी 23 मार्च पासून सुरू करतोय आपण. याची फीज किती असणार आहे, तर सुरुवातीच्या काही ऍडमिशनसाठी ही 399 रुपयाची फीज असेल. व्हॅलिडिटी किती असणार आहे, तर याची व्हॅलिडिटी 6 महिने असतील. बरोबर. आता हे झाले आपले बघा, या आतापर्यंत आपण काय बघितलं, पॉलिटी आणि जॉग्राफीचे प्रश्न. आता यानंतर आपल्याला काय बघायचे, तर इतर जे 3 विषय आहेत ना, तर त्या 3 विषयाचा आपला अप्रोच कसा असला पाहिजे नेमका. बरोबर आहे. आता या गोष्टींमध्ये काय माहिती का, ही ज्यावेळेस बॅच मी म्हणजे या बॅचचं डिझाईनिंग करायचं ठरवलं ना किंवा बॅच लॉन्च करायचं ठरवलं, तर त्या लॉन्च करताना ज्या गोष्टी मी फेस केल्या होत्या स्वतः त्या गोष्टी मी यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. माझा स्वतःचा स्कोअर 26.5 मार्क्स पासून ते 2022च्या प्रिलिमला मला 68.75 मार्क्स होते आणि त्यानंतर 2020 पासून ते 2025 पर्यंतच्या कंटिन्यू मी मेन्सला क्वालिफाय आहे. यामध्ये फक्त 2023ला माझी प्रिलिम नव्हती निघाली, पण अदर पूर्ण मी मेन्सला क्वालिफाय ग्रुप बीच्या. तर ज्या गोष्टी मला त्या परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी हेल्प केली ज्या गोष्टींनी, तर त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या बॅचमध्ये. आता आपण डायरेक्टली पुढचं एक्सप्लेनेशन बघूयात. तर बघा आपल्याला हिस्ट्री सारखा विषय आपण या अगोदर बोललो होतो. आता बघा हे जे 2 विषय बघितलेत आपण, कोणते, पॉलिटी आणि जॉग्राफी, हे पूर्णपणे आपण इथे कशावर डिस्कशन केलं, कंटेंट रिलेटेड. बरोबर आहे. कंटेंट रिलेटेड म्हणजेच बघा हे तुमचं कोणत्या टाईपचे येतात, तर इथं तुम्हाला फॅक्च्युअल डाटा माहित असणं गरजेचं असतो. बरं, हा काय विचारला त्यांनी स्पेसिफिक, तुम्ही जर बघितलं तर या दोनही विषयामध्ये आपल्याला एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असू द्या किंवा सौदी सरांचं पुस्तक असू द्या, यावेळेस शक्यतो आयोग बाहेर जात नाही. म्हणजे 90% ना आपल्याला याच क्वेश्चन आपल्याला जे पेपर येतो ना फ्रेम होतो तो याच पेपरमधून फ्रेम होतो. म्हणजेच बघा आपल्यासाठी महत्वाचं काय होतं की या 2 क्वेश्चन या 2 सब्जेक्टचं आपल्याकडं कंटेंट चांगला असणं गरजेचं आहे. आणि तो पण कशामधून, एक तर तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वापरा जॉग्राफीसाठी, किंवा मग इतर जर वापरत असाल तर तो. त्यानंतर बघा आणि पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. आता तुम्ही इतरही असाल तर तेच करा, फक्त त्यामधील जो कंटेंट आहे ना, तुम्ही जे पण मटेरियल रेफर करताय तर त्यामधील कंटेंट आपल्याला आयोगाला विचारतायत का एवढं फक्त बघायचं. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण हिस्ट्रीचा. यामध्ये बघा प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती,
नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी श्री विरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन ही संस्था स्थापन केली. आता बघा, आपण एक टेलिग्रामला व्हिडिओ पोस्ट केला होता आणि आपण प्रेडिक्शन बद्दल बोललो होतो की कोणत्याही प्रश्नाचं अनालिसिस कसं करायला पाहिजे वगैरे काय. आता त्याच क्वेश्चनचं जो ग्रुप सी प्रिलिम 2024चा प्रश्न आहे, त्याच प्रिलिमच्या प्रश्नाचा आपल्याला समोर एक्सटेन्शन दिसतंय. तर हा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला मी त्या व्हिडिओमध्ये दिसतोय तुम्हाला की उद्दिष्ट म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय की मी तिथं काय प्रेडिक्ट केलं होतं की यावर आपल्याला कसा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो याविषयी बोललो होतो, बरोबर. आणि त्याच पद्धतीने आपल्याला आयोगाच्या पेपरमध्ये प्रश्न दिसला. आता यामध्ये बघा, ज्यावेळेस हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात तर यामध्ये सरळ सरळ काय की नामजोशी सोशल सर्व्हिस लीग आणि मजुरांची त्यांनी स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने वगैरे. बघा, आता हा क्वेश्चनचा डाटा आहे. मग आता हिस्ट्रीचा प्रश्न आहे. आता ज्यावेळेस आपण काय विचार करतो की ज्यावेळेस इतिहास वगैरे या संबंधीचे विषय असतो ना, तर त्यावेळेस ज्या पर्यायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती दिलेली आपण त्या पर्यायासोबत जातो. तर आता मी जे हे वाक्य बोललो ना तुम्हाला की ज्या पर्यायामध्ये जास्तीत जास्त माहिती दिलेली, जो पर्याय तुम्हाला मोस्ट एक्सप्लेनेबल वाटतो किंवा ज्या पर्यायामध्ये तुम्हाला जास्त व्यक्ती, संस्था असे जे दिलेले आहेत ना, तर त्या ऑप्शन सोबत जनरली इतिहास या विषयाचे प्रश्न सोडवताना जायचं. आता हे जे स्टेटमेंट सांगितलं ना, तर यावर तुम्ही काय करा, इतिहासाचे प्रश्न बघा की जिथे ना हे जे शब्द याच्यावर जे यूज होते ना त्या टाईपचे क्वेश्चन बघून घ्या. आता हा प्रश्न सोडवताना काय आहे, तर सरळ सरळ आपल्या पुन्हा कंटेंटचा भाग होता, कारण याचा पीवायक्यूचा जे म्हणतो ना आपण या अगोदरचा डाटा तो पाहिलेला असतो प्रार्थना समाजाविषयी. फक्त एक तयारी काय काळजी घ्यायची की प्रार्थना समाज ज्यावेळेस तुम्ही तयारी करणार आहे तर प्रार्थना समाजाची जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतो आपण, मी तुम्हाला या अगोदर बोलण्याप्रमाणे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी महत्वाची असते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्हाला या अगोदर आहे ना ब्राह्मो समाज काय आहे हे माहिती पाहिजेत. ब्राह्मो समाजानंतर मग ज्या डेव्हलपमेंट झालेल्या होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या परमहंस सभा असू द्या किंवा त्यानंतर मानव धर्म सभा किंवा मग त्यानंतर म्हणजे इतर जे काही रिलेटेड असतात सामाजिक गोष्टी, तर त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. मग त्यानंतर येते आपले केशवचंद्र सेन. मग केशवचंद्र सेन यांच्या प्रभावाने काय झालं, मग त्यानंतर म्हणजे हा डाटा तुम्ही ज्यावेळेस कलेक्ट करता किंवा या अगोदर वाचलेला असतं, मग त्यानंतर तुम्ही काय करायचं, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज आणि आर्य समाज हे तीनही करून ठेवायचे. आता बघा, आपल्यासाठी महत्वाचं काय, आता प्रार्थना समाजावर कंटिन्यू प्रश्न आलेले आहेत, त्यानंतर बघा सत्यशोधक समाजावर आलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की या दोन सोबत आपल्याला आर्य समाज यावरही प्रश्न दिसू शकतो. आता रिसेंटली ग्रुप सी प्रिलिम 2025 मध्ये आर्य समाजाशी रिलेटेड आपल्याला एक टॉपिक किंवा एक सब क्वेश्चन मध्ये ते विचारून झालेलं आहे. मग या पद्धतीने ना तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं किंवा प्रत्येक सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचंय. आता यामध्ये बघा, ज्यावेळेस हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय तर याचं सरळ सरळ आपल्याला काय, हा कंटेंट रिलेटेड असल्यानं याचा आन्सर बघूयात आपण. आपल्याला इथे आता ज्यावेळेस मी हे बोललो होतो तुम्हाला की ज्या पर्यायामध्ये आपल्याला जास्त माहिती दिसते किंवा त्या पर्यायासोबत जायचंय, बरोबर. तर तुम्ही आता यामध्ये बघा काय वरीलपैकी सर्व ऑप्शन दिसतोय का आपल्याला, तर ऑब्व्हियसली नाही. तर मग आपल्याला इथला कोणता ना कोणता पर्याय एलिमिनेट करायचा आहे. त्यानुसार आता इथे आपल्याला सरळ सरळ कंटेंट ओरिएंटेड जाण्याचा प्रयत्न करू. नामजोशी सोशल सर्व्हिस लीग मजुरांची स्थिती म्हणजे अविधान तुमचे बरोबर आहेत. पर्याय 2 आणि 4 तुमचे एलिमिनेट झाले का, तर ए नाहीये म्हणून. मग त्यानंतर बघा ए बी आणि ए बी दोघी ठिकाणी आहेत. मग आपल्याला सी आणि डी पैकी यापैकी एकच चेक करायचंय. त्यानंतर बघा डी मध्ये अस्पृश्याच्या उन्नतीसाठी श्री विरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन ही संस्था स्थापन केली. आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर 1906 वगैरे त्यांनी डिप्रेस क्लास मिशन वगैरे चालू केलेलं आहे. म्हणजेच काय, तुमचं ड विधानही बरोबर येते, म्हणजे जिथे पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड हा बरोबर आहे. आता ज्यावेळेस तुम्ही या चॅप्टरची प्रिपरेशन करणार, या टॉपिकची प्रिपरेशन करणार आहे, तर ती तुम्ही कशी करायला पाहिजेत याविषयी मी खाली माहिती दिलेली आहे. प्रार्थना समाज स्थापना, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, त्यामध्ये सदस्य कोण होते, यावर आपल्याला प्रश्न आला. त्यानंतर समाजाची तत्वे कोणती आहेत, त्यानंतर बघा कोशवाक्य कोणतं आहे, त्यानंतर मुखपत्र, मग ब्रीदवाक्य काय आहेत. आपल्याला यावर कंटिन्युअसली प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग त्यानंतर बघा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कोणकोणते कार्य करण्यात आले आणि कुणी कुणी काय काय कार्य केलं, तर याविषयी आपल्याला प्रश्न आलेले आहेत. मग भांडारकर असू द्या किंवा मग श्री विरा शिंदे असू द्या, मग याविषयी ना या पद्धतीनं तुम्हाला त्या टॉपिकचं रिडिंग करायचं आहे, बरोबर आहे. कंटेंट असा प्रिपेअर करायचा आहे प्रत्येक टॉपिकचा. मग त्यानंतर आता हे झालं तुमचा हिस्ट्रीचा अप्रोच. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2,
3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? अ. कृष्णरामा कुराडे, ब. वि. स. पागे, क. गोविंद खोत आणि ड. डॉक्टर य. कृ. सोवनी. आता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये होते तर मला खरं सांगा, आता ज्यांनी एक्झाम दिली समजा, तुम्हाला खरंच यातले किती नावं माहित होते त्या एक्झाम हॉलमध्ये असताना? आपण जनरली झालं आपल्याला 1 किंवा 2 नावं माहित असतात, यातले पूर्णच्या पूर्ण आपल्या वाचण्यातील नसतात, बरोबर. मग हा प्रश्न तुमचा का आला होता? तर या अगोदर STI मीन्स 2021 इथे कचेरीवरील वगैरे या टाईपचा आहे ना एक क्वेश्चन आलेला होता आपल्याला माणिकलाल शाह यांच्यावरती. मग त्याच क्वेश्चनच्या बेसिसवर आपल्याला इथे हा प्रश्न फ्रेम झालाय. आणि सोबतच जो क्रांतिकारी चळवळ आहे, म्हणजे चलेजाव चळवळ आहे ना, तर त्याच्याशी रिलेटेड जे आपल्याकडे क्रांतिसिंह नाना पाटील होते, तर त्यांच्या बेसिसवर हा क्वेश्चन आपल्याला फ्रेम झालेला आहे. तो कसा, तर आपण पुढे बघूयात. म्हणजेच 1942च्या चळवळीशी रिलेटेड. मग या पद्धतीने या क्वेश्चनचा अनालिसिस आपल्याला करायला पाहिजेत. आता हे तुम्हाला माहिती आहे का, पण मी या अगोदरच्या क्वेश्चनचा अनालिसिस करताना तुम्हाला काय बोललो, की जो पर्याय तुम्हाला जास्त माहिती देतो, ज्या पर्यायामध्ये जास्त व्यक्ती मेन्शन केलेले असतील, जास्त संस्था मेन्शन केलेल्या असतील, त्या पर्यायासोबत आपल्याला जायचंय, बरोबर. मग इथे काय, अ आणि ब, ब आणि क, ब क आणि ड आणि वरीलपैकी सर्व. कोणता ऑप्शन आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त माहिती दिलेली? तर पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व, बरोबर. म्हणजे तुम्हाला इतिहास या विषयामध्ये ना कलेक्टिव्हली जावं लागतं, बरोबर आहे. मग या पद्धतीने आपलं काय, पर्याय क्रमांक 4. आता यावर जर प्रश्न आलाय ना, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कसा प्रश्न येऊ शकतो आणि कोणता येऊ शकतो, तर त्याविषयी बोलूया. आता बघा, हे कंटेंट विषयी माहिती दिलेली मी इथे, ती वाचून घ्या तुम्ही. आता वैशिष्ट्य दिलेली. आणि आता बघा, आपल्यासाठी महत्वाचं काय, की येणाऱ्या काळामध्ये जे प्रति सरकार आहे यावर आपल्याला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. का, तर तो याचाच एक भाग होता, म्हणून या प्रश्नाचा आपल्याला जो प्रश्न विचारलाय त्याच्याशीच रिलेटेड आहेत. मग प्रति सरकार लक्षात ठेवताना ते कुठे कुठे आहेत आणि कोणकोणती आहेत? तर यामध्ये बघा, उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. मग आता उत्तर प्रदेशमध्ये बलिया, त्यानंतर बंगालमधील मिदनापूर, तामलुक येथे. त्याचे लीडर कोण होते? सतीशचंद्र सामंत. त्यानंतर बलियामध्ये जो झाला त्याचा कोण? चित्तू पांडे. देशातील पहिले प्रति सरकार होते. महाराष्ट्रामधील कोण होते? महाराष्ट्रामध्ये तर सातारा. मग यामध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? बत्तासा. आपल्याला यात्रेमध्ये वगैरे बघा बत्ताशा मिळतात, तर त्या पद्धतीने बत्तासा या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, बलिया, तामलुक आणि सातारा. मग याच्यानंतरची स्टेप काय असते? आता हे मिळाले कुठे? तर UP मध्ये. मग याचे लीडर कोण होते? तर मग चित्तू पांडे. मग या पद्धतीने तुम्ही माहिती स्वतःची शॉर्ट नोट्स वगैरे ना या पद्धतीने तुम्ही रेडी करू शकता. म्हणजेच बघा, तुम्ही जर साधारणपणे पेजचा एका कोपऱ्यामध्ये जरी लिहिलं ना, तरी हा डाटा तिथे बसून जातो. मग या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स रेडी ठेवायच्या आहेत. तर का, तर त्याच्या आपल्याला एक्झामसाठी रिव्हिजनला बेनिफिट भेटेल म्हणून. त्यानंतर बघा, प्रति सरकारविषयी इथे मी खाली व्यक्ती दिलेले आहेत, कोण कोण संबंध होता, कोणाकोणाचा संबंध होता, आणि तुफान सेना, आझाद सेना आणि राष्ट्रदेव सेवा दल संघटना वगैरे. मग आपल्यासाठी काय आहे की आझाद दलमध्ये कोणकोणते नेते होते, त्यानंतर तुफान सेनामध्ये कोणकोणते नेते होते, तर या संबंधी माहिती आपण कलेक्ट करून ठेवणं गरजेचे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्यावर प्रश्न दिसू शकतो. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न घेऊयात आपण जनरल सायन्सचा. यामध्ये प्रश्न क्रमांक 66, खालील विधाने बरोबर की चूक सांगा. अ. एक्स-रे या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. ब. एक्स-रे या विद्युत चुंबकीय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, रेज आहेत. त्यानंतर ब. एक्स किरणांची तरंग लांबी खूप कमी असते. क्ष किरणांच्या वर ऋणभार असतो आणि किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला बरोबर की चूक असा पर्याय विचारलेला आहे. या अगोदर आपल्याला सेम पॅटर्न फॉलो झाला होता ग्रुप बी प्रिलिम 2024च्या पेपरमध्ये. बरोबर चूक या टाईपचा आपल्याला प्रश्न विचारला होता. तो होता फोटोव्होल्टिक डायोड विषयी. मग बघा, त्याच पॅटर्नवर आणि त्याच पेपरमध्ये किंवा ग्रुप सीच्या पेपरमध्ये आपल्याला विजिबल रेंज विचारली होती, किती नॅनोमीटर येतं. मग या दोन प्रश्नांचंच एकत्रीकरण आपल्याला इथे दिसतंय. म्हणजेच बघा, तो जो फोटोव्होल्टिक डायोड होता त्याचा पॅटर्न फॉलो होताना दिसतोय, आणि जे व्हिजिबल रेंज विचारली होती त्याच्याच नंतरचा आपल्याला इथे प्रश्न विचारला एक्सरेज बद्दलचा, बरोबर. आता मी ज्यावेळेस म्हणजे मागची बॅच घेतली होती, तर त्या बॅच मध्ये सांगितलं होतं की आपण नेमकं या टॉपिकची तयारी करताना काय काय रीड करायला पाहिजेत. तर त्यावेळेस बोललो होतो की रिपीटेडली आयोग आपल्याला एक्झाम्पलवर प्रश्न विचारतंय, त्यानंतर त्याचे युजेस आहे त्याच्यावर प्रश्न विचारतंय, आपल्याला जे वेवलेंथ वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारतंय. तर त्याच्याशी रिलेटेड डेटा आपण कलेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे, माहिती आपण कलेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे. मग बघा, त्याच बेसिसवर आपल्याला इथे प्रश्न फ्रेम झालेला दिसतोय. यामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तो कसा सॉल्व्ह करायला पाहिजे याविषयी बोलूयात. आता जनरली काय होतं माहिती का, याविषयी थोडा कंटेंट बघू आपण आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करू.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रॅव्हल्स ॲट द स्पीड ऑफ लाईट, त्यानंतर दे डिफर इन वेवलेंथ फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये कोणकोणत्या वेव्ज असतात, तर याच्यामध्ये असतात रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड, विजिबल लाईट, अल्ट्राव्हायलेट, एक्स आणि गॅमा रेज. मग आता तुम्हाला या लक्षात ठेवण्यासाठी आपण ज्यावेळी डिस्कशन करणार आहे, तर त्या डिस्कशन मध्ये आपण बोललेलो होतो की हे कसं लक्षात ठेवायचं, तर कुसुमचा मामा XUV घेऊन आय एम रेडी म्हणाला. काय? कुसुमचा मामा XUV घेऊन आय एम रेडी म्हणाला. म्हणजेच काय, तर कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स रेज, UV रेज, विजिबल रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्ज या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचा. मग आता हा शॉर्टकट कशासाठी, तर बघा यामध्ये काय असतं की तुमची हा शॉर्टकट का लक्षात ठेवायचा समोर एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. यामध्ये बघा, ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ट्रॅव्हल ॲट द सेम स्पीड इन व्हॅक्यूम. मटेरियल मीडियमची गरज असते का त्यांना? नाही. मग तिथे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन वगैरे. मग याच्यामध्ये प्रपोर्शनल काय, फ्रिक्वेन्सी सोबत मग त्याच्याशी रिलेटेड इक्वेशन्स वगैरे दिलेले आहेत मी त्याच्या खाली. त्याच्यानंतर त्याचे कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत ते दिलेले आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवा कोणकोणत्या, तर लो फ्रिक्वेन्सी टू हाय फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय, सर्वात कमी फ्रिक्वेन्सी कशाची आहे, तर रेडिओ वेव्हची सर्वात कमी फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ सर्वात जास्त. हे लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी कमी आणि वेवलेंथ जास्त रेडिओ वेव्हची, बरोबर. मग त्याच पद्धतीने एनर्जी इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी अँड डिक्रीजेस विथ वेवलेंथ. मग या संबंधीनं एक खाली मी टेबल दिला होता. तर या टेबलमध्ये बघा रेडिओ वेव्ज आणि या वेव्ज एका साईडला दिलेल्या आहेत, त्यानंतर त्यांची वेवलेंथची रेंज दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि युजेस दिलेली आहे. आपल्याला काय सांगितलं रेडिओ वेव्हच्या, की त्यांची फ्रिक्वेन्सी काय, लो फ्रिक्वेन्सी ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी टू रेडिओ वेव्हची फ्रिक्वेन्सी कशी आहे, तर लो आहे, बरोबर. मग बघा इथे लो फ्रिक्वेन्सी किती, 10⁸ हर्ट्स आणि खाली किती आहे, 10⁻⁹ हर्ट्स. म्हणजेच फ्रिक्वेन्सी कोणाची आहे, याची सर्वात कमी पण याची वेवलेंथ सर्वात जास्त आहे रेडिओ वेव्हची. आणि त्याचे युजेस कोणकोणते आहेत आपण याविषयी इथे बोललेलोच आहे. आता याच बेसिसवर बघा आपला प्रश्न सॉल्व्ह होतो कसा, जर रेडिओ वेव्हची फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि वेवलेंथ जास्त आहे, त्याचऐवजी मग गॅमा रेजची काय असणार आहे, तर फ्रिक्वेन्सी जास्त आणि वेवलेंथ कमी. मग जर गॅमा रेजची वेवलेंथ कमी, तर त्यापेक्षा थोडी जास्त एक्स रेजची असणार आहे, बरोबर. मग याच पद्धतीने आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता बघा, एक्स किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत का इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आपण आताच बघितलं कुसुमचा मामा, बरोबर. मग त्याच्यामध्ये XUV घेऊन मग एक्स फॉर एक्स रेज, मग त्या काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजेच काय, तुमचं अविधान बरोबर आहे. मग अविधान बरोबर किती ठिकाणी आहे, तर 3 ठिकाणी, बरोबर. मग कोणकोणते, बरोबर, 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 2 चूक आहे तुमचे. मग त्यानंतर बघा, एक्स किरणांची तरंग लांबी खूप कमी असते. कमी असते का, आत्ताच बघितलं आपण, तर कमी असते का, तर ऑब्व्हियसली मग तिथे काय पाहिजे होतं आपलं, तर बरोबर. म्हणजे तुमचं ब विधानही बरोबर आहे. आता आपण हे कशावरून सांगितलं बरोबर, तर त्या कंटेंट रिलेटेड आपण डेटा बघितला आता, त्यामुळे. आता बघा पर्याय क्रमांक म्हणजे विधान क आणि विधान ड आपल्याला हे माहिती नाहीये आणि तुम्हाला ते एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत, बरोबर. एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. तर इथे कसं आहे, मग क्ष किरणांच्या वर ऋणभार असतो. क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. ड विधान बघा, ड विधान सर्व ठिकाणी चूक 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 दिलेलं आहे. म्हणजेच काय होतं, हे ड विधान जे दिलेलं आहे ते ऑलरेडी चूक आहेत. मग इथे काय पाहिजे होतं, क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात का, तर विचलित होत नाही. काय होत नाही, बरोबर आहे, होत नाही. म्हणजेच आता विचलित केव्हा होतात, जर ते जे रेज दिलेले त्या रेजवर जर काही चार्ज असेल तर ते विचलित होणार आहेत. पण जर त्याच्यावर चार्ज नसेल तर ते विचलित होणार आहेत का, तर नाही होणार. मग इथं काय दिलं होतं, विचलित होतात, पण ते काय पाहिजे होतं, विचलित होत नाही. म्हणजेच काय, विचलित होत नाही हे जर बरोबर असेल तर मग इथं ऋणभार बरोबर येणार आहे का, तर ऑब्व्हियसली ऋणभार, तर हे पण नाही येणार. म्हणजेच इथे काय, हे पण तुमचं विधान क पण तुमचं चूक ठरते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तुमचं आन्सर येते. काय येतंय, तर आपण विधान ड वरून विधान क कडे जातोय या बेसिसवर. म्हणजेच बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये असा लॉजिक किंवा असं अप्रोच फॉलो करावा लागतो. इथे तुम्हाला कंटेंट आणि लॉजिक या दोन्हीची पण सरबिसर दिसते. या दोन्हीच्या बेसिसवर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. आता इथं थोडा कंटेंट दिलेला आहे, तो वाचून घ्या तुम्ही. आपण बऱ्यापैकी एक्सप्लेन केलाच आहे. त्यानंतर बघा इथे मी याचा फोटो दिलेला आहे. जे युजेस वगैरे आहेत ना ते ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत, पण आपण जे मागच्या वेळेसच्या लेक्चरला जे PDF प्रोव्हाइड केली होती, तर ते रेज वगैरे त्याच्याशी माहिती दिलेली आहे, हे पण वाचून घ्या तुम्ही.
या संबंधीची जी PDF आहे ना, आपण हे जे आपण लेक्चर बघतोय याची PDF मी @STI विकास वनवे या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेली आहे, तिथून तुम्ही वाचून घेऊ शकता. आता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? 1 पगझिनिया प्रजाती, 2 सर्कोस्पोरा पर्सोनेटम, 3 एस्परजिलस प्रजाती आणि 4 युस्टिलोगो प्रजाती. आता आपल्याला सरळ सरळ आहे ना, आपल्याला यावर रिसेंटली जर तुम्ही 2 ते 3 पेपर जरी बघितले, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2024 घ्या, ग्रुप सी प्रिलिम 2024 घ्या, त्यानंतर राज्यसेवेचा पेपर घ्या, किंवा आपण जी टेलिग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, तर त्या पोस्टमध्ये आपण जेवढे दिलेले होते ना, तर त्याच्यापैकी जे क्वेश्चन आलेले आहे आपल्याला इथे, त्यानंतर या म्हणजे हा PYQ ओरिएंटेड डाटा आहे. मग या संबंधी मी हाच टेलिग्रामची पोस्ट आहे बघा, तर ही जी माहिती ना ती इथे मेन्शन करून दिलेली आहे. तर यामधले जेवढे मी डिसीज वगैरे तुम्हाला मेन्शन करून दिलेत ना, हे वाले डिसीज, तर एवढे पहिले प्रायोरिटी बेस एवढे करा, आणि त्यानंतर जे डिसीज आणि कारक आहेत ना, हे यामधीलच करा पहिले प्रायोरिटी बेस, आणि त्यानंतर मग तुम्ही जे बुक रेफर करता तर त्यामधील करा. हा सर्व तुमचा PYQ ओरिएंटेड डाटा आहे, आणि याच बेसिसवर आहे ना आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे जे प्रेडिक्शन म्हणतो ना आपण, तर प्रेडिक्शन या पद्धतीचं असतं की तुम्ही आतापर्यंत जे क्वेश्चन आपण डिस्कस करत आलोय, तर त्या डिस्कशनमध्ये तुम्हाला एक जाणवलं असेल की एक क्वेश्चन आपण किती मल्टी डायमेन्शनल वेनी विचार करायला पाहिजेत, आणि आपण खरंच करतो का त्या वेनी. तर या पद्धतीने थोडे विचार करा. आता बघा इकॉनॉमिक्सचा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आता हा प्रश्न बघा एकदा. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणते विधान किंवा लेखपालनाची तत्वे आहेत? 1 जमा उपर्जित तत्व, ब भौतिकतेचे तत्व, क आर्थिक घटक तत्व, आणि ड मौद्रिक एकक तत्व. आता यामध्ये बघा हे जे शब्द ज्यावेळेस वाचतो आपण, तर खरंच आपल्याला तिथं आकलन होते का बरं? एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेस असतो आपण त्यावेळेस आकलन होते का 36 सेकंदामध्ये? तर ऑब्व्हियसली इथले काही शब्द आपल्या डोक्याच्या खूप वरून जातात, कळतच नाही आपल्याला नेमकं म्हणायचं काय त्यांना, बरोबर आहे. मग यावेळेस काय माहिती का बरं, त्या अगोदर आता क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण एक बघूयात की हा प्रश्न नेमका आला का, बरोबर आहे. तर या अगोदरच्या पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2022, यामध्ये आपल्याला कॅग अहवाल किती दिवसामध्ये सादर करतो याविषयी प्रश्न विचारला. बरं, हे जे कॅग आहे, आपण कॅग इकॉनॉमिक्स मध्ये वाचतो की पॉलिटीमध्ये वाचतो? आपण पॉलिटीमध्ये वाचतो, पण कॅगवर पॉलिटीमध्ये आपल्याला एकही प्रश्न दिसत नाही. मागचे 4 ते 5 वर्षाचे पेपर ज्यावेळेस बघितले तर एकही प्रश्न नाहीये. मग कॅगवर इकॉनॉमिक्स मध्ये का प्रश्न येतो? तर कॅगवर इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न येण्याचं रिझन काय असतं? आपला जो आयोगाचा दिलेला सिलेबस आहे ना तो. आता बघा या सिलेबसमध्ये आपल्याला काय मेन्शन करून दिलेले? भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? अर्थसंकल्प, लेखा परीक्षण आणि इत्यादी, बरोबर. आपल्याला लेखा अहवाल विचारला, आता आपल्याला लेखा परीक्षण विचारलं. मग यामुळे आपल्या सिलेबसला पॉईंट मेन्शन आहे, म्हणून आपल्याला एक टॉपिक दिसतोय. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नावर आपल्याला रिसेंटली क्वेश्चन दिसत आहे, शेतीवर आपल्याला जास्त प्रश्न दिसत आहे, त्यानंतर उद्योग क्षेत्रावर प्रश्न दिसत आहे. मग हे जर कधी म्हणजेच बघा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय तर त्या अभ्यास करताना तुम्हाला तुमचा PYQ डाटा सोबत तुमचे सिलेबस कॉपी, तुम्हाला सिलेबस माहीत पाहिजे की आपल्याला काय विचारलंय आणि काय नाही विचारलंय, बरोबर. मग या पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजेत. आता हा का विचारला आपल्याला? तरी ते आहे म्हणून, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मेन्शन आहे. मग आता हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, तर सॉल्व्ह करताना मला एक सांगा, या गोष्टी आपल्याला कळताय का हो की काय हे तत्व वगैरे कोणते नाही? मग इथे तुम्हाला थोडं कलेक्टिव्हली जावं लागतं. मग हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे जे सब्जेक्ट आहे ना, तरी ते तुम्हाला माहिती किंवा डेटा कलेक्ट करण्यावर थोड्या मर्यादा आहेत. आता फॉर एक्झाम्पल घ्या, इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला महाराष्ट्राचाही वाचायचा आहे, केंद्राचाही वाचायचा आहे, मग तेवढा, आणि सोबत पुस्तकही रीड करायचे, करंटचाही डेटा आहे. मग ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहू शकतात तेवढ्या नाही. मग इथे कसं आहे की एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क तेवढे तयार करणे, आणि त्यानंतर त्याच्या जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जाणार आहेत, मग तिथे आपले लॉजिक किंवा अप्रोचने जाणे. मग इथे काय तर कोणती तत्वे आहेत? तर मग वरीलपैकी सर्व. ज्यामध्ये जास्त माहिती तो पर्याय आपण सोबत जाऊयात. आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की याची थोडी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी माहित असणं आपल्याला, की हा प्रश्न जर आलाय ना, तर यानंतरच्या काळात आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो या गोष्टींवर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, अकाउंट काय आहे, त्यानंतर अकाउंटिंग काय आहे, नंतर ऑडिटिंग काय आहे, या पद्धतीनं. आता इकॉनॉमिक्स ज्यावेळेस तयारी करताय ना, तर तयारी करताना जे आपली डे टू डे लाईफ आहे ना, तर त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल लक्षात ठेवा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, आता हा कन्सेप्ट समजून घेताना आपण काय करूयात, समजा फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्हाला घरून 10,000 रुपये आले. किती? 10,000 रुपये. त्यानंतर तुम्हाला त्या 10,000मधून 2,500 मेसचे द्यायचे आहेत, त्यानंतर 3,000 रुपये तुम्हाला रूमचं रेंट द्यायचं आहे, त्यानंतर तुमचे 1,500 रुपये तुमचं लायब्ररीचं रेंट आहे, आणि त्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल घ्या तुमचं उर्वरित अमाऊंट तुमचं खर्च आहे, बरोबर. मग हे झालं
त्यानंतर बघा तुम्ही मग मंथ एंडिंगला काय करता, अरे यार आता माझं काय काय राहिलं आणि काय काय नाही त्याचं कॅल्क्युलेशन करता, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय होतं की तुमचं काय होऊन जातं की समजा फॉर एक्झाम्पल काय बर्थडे तुमचा, मग तुम्ही काय करता, जो तुमचा मेस बिल आहे त्या मेस बिलच्या ऐवजी तुम्ही बर्थडेची पार्टीज दिली पोरांना, मग काय होतं की हे राहून जातं तुमचं. मग हे तुम्ही महिन्याच्या एंडिंगला कॅल्क्युलेट करता, अरे आपलं काय राहिलं आणि काय करायचं होतं, बरोबर. म्हणजेच बघा 10,000 जे आले ते झालं आपलं अकाउंट, त्यामधून आपल्याला काय काय करायचंय हे जे आपण मांडणी करून ठेवतो ना, तर हे झालं आपलं अकाउंटिंग करणं. आणि त्यानंतर जे आपण म्हणतो ना की अरे मला 2,500 मेसचे द्यायचे होते पण मेसचे दिले नाही यार, बर्थडेचीच पार्टी दिली गेली पोरांना, मग हे पैसे राहिले. मग हे जे आपण क्रॉस चेक करतो होतो ना की ज्या उद्दिष्टांसाठी आपण अमाऊंट ठरवली होती त्याच उद्दिष्टांसाठी आहेत का, तर याला म्हणतात ऑडिटिंग. आता म्हणजेच बघा आपण काय बघितलं, अकाउंट, त्यानंतर अकाउंटिंग आणि त्यानंतर येतं तुमचं ऑडिटिंग. मग अकाउंट म्हणजे आपलं जे अर्थसंकल्प वगैरे असतो तो, त्याच्यानंतर अकाउंटिंग म्हणजे कोण करतं, तर CGA करत असतो, CGA. आणि ऑडिटिंग कोण करत असतं, तर कॅग करत असतो. म्हणजेच बघा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच क्वेश्चनवर, या बेसिसवर म्हणजे CGA त्यानंतर कॅग यावर प्रश्न येऊ शकतो. आता यानंतर जे लेखापरीक्षण केलं जातं, तर लेखापरीक्षण प्रायव्हेट कडून कोणत्या केलं जातं, कोणकोणत्या संस्था आहेत तर त्यांचं केलं जातं, त्यानंतर कॅग कोणकोणत्या संस्थेचं करतं, तर या संबंधी माहिती कलेक्ट करून ठेवा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या ONGC असू द्या किंवा गोदाम वगैरे असू द्या, तर यांचं कोण करतं लेखापरीक्षण हे माहिती कलेक्ट करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो. आता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात इकॉनॉमिक्सचा. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. मग विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते, रेपो दर, पत अधिकृतता योजना आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. तर पुन्हा बघा हा पोर्शन आता आपला कोणता होता, हा पोर्शन होता आपला PYQचं एक्सटेन्शन. कसं, आता या अगोदर आपण टेलिग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली होती, त्या पोस्टला आपण एक्झामच्या अगोदर शेअर केली होती आणि तिथे सांगितलं होतं की आपल्याला कंटिन्युअसली RBI वर प्रश्न येत आहे, तर येणाऱ्या काळामध्ये पण आपल्याला RBI वर प्रश्न येऊ शकतो, बरोबर आहे. मग मी जी तिथे आता जी पोस्ट शेअर केली होती ना, तिचा फोटो इथं दाखवतो मला, त्यावरील किती क्वेश्चन्स आले ते स्वतःच बघा. आपल्याला RBI ऍक्ट 1934 वर प्रश्न आला, त्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 वर प्रश्न आला, त्यानंतर आपल्याला फिस्कल पॉलिसी यावर प्रश्न आला, त्यानंतर आपल्याला जे क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत, डायरेक्ट मेजर्स किंवा क्वालिटेटिव्ह वगैरे, तरी आपल्याला यावर प्रश्न आला. त्यानंतर जर बघितलं आपण तर रेपो रेट वगैरे याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न आलेले आहेत. म्हणजेच बघा त्या आपल्याला एका फोटोवरून किती प्रश्न सॉल्व्ह होतात, 1, 2, 3 आणि 4 प्रश्न. याला PYQचं तुमचं प्रिडिक्शन म्हणतात, बरोबर. आता यामध्ये तुम्हाला वाटतं असेल एक्झाम झाल्यानंतर बोलतोय, त्या पोस्टवरची डेट बघा, तिथला मी जो लिहिलेला मेसेज आहे तो बघा. आता मग यानुसार जरी बघितलं ना आपण, तरी ते काय होतं की कंटेंट ओरिएंटेड जर जायचा प्रयत्न केला ना, तर क्वांटिटेटिव्ह मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर क्वांटिटेटिव्हच्या 2 असतात इन्स्ट्रुमेंटमध्ये, डायरेक्ट मेजर्स आणि इनडायरेक्ट मेजर्स. मग प्रत्यक्ष साधने कोणती आहेत, CRR, SLR आणि पुनर्वित्त पुरवठा. त्यानंतर इनडायरेक्ट मेजर्समध्ये काय, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी वगैरे आणि इतर आहेत. त्यानंतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये क्रेडिट क्रिएशनवर प्रश्न दिसू शकतो की जे बँक रेट म्हणजे काय असतं, CRR काय असतो, रेपो रेट काय असतो, तो माहिती करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा क्रेडिट कंट्रोल काय असतं, म्हणजे चलनवाढ असेल तर काय होते आणि चलन घट असेल तर काय होते. या प्रकारची माहिती आपण प्रत्येक क्वेश्चनच्या खाली जिथे आवश्यकता आहे तिथे कंटेंटवर फोकस केलेला आहे. तुम्हाला म्हणजेच तुम्ही स्वतः प्रिपेअर करताय ना, तर त्यावेळेस अशा सिंगल पेजची नोट्स रेडी ठेवायची. आता बघा ही सिंगल पेजची नोट्स आहे आणि याच्यावरचे तुम्हाला 3 ते 4 प्रश्न पेपरमध्ये दिसत आहे, त्यामुळे ना या टाईपची नोट्स वगैरे रेडी ठेवायची. तर या नोट्स कशा बनवायच्या यावेळेसही यानुसारही आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरचं किंवा प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस करताना बोललेलो आहे की शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या 7 दिवसामध्ये रिव्हिजनला बेनिफिट भेटेल. या पद्धतीने बघा तुम्ही सब्जेक्ट प्रिपेअर करायला पाहिजेत. आता या प्रश्नाचं जर आपण आन्सर बघायचं म्हणलं तर सरळ काय की मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने कोणती, रेपो दर आणि त्याच्यानंतर आपल्या इथं खुल्या बाजारातील खरेदी विक्री. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 ब आणि ड बरोबर. पण इथे काय होतं माहितीये का, पुन्हा आपण इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये ना थोडं वरीलपैकी सर्व ऑप्शन मारताना थोडं विचार करायचा. आपल्याला मोह आवरत नाही या विषयामध्ये. इकॉनॉमिक्स दिसलं की आपण वरीलपैकी सर्व सोबत जातो आणि तोही पर्याय इथे आहेत, इथं चुकण्याचे चान्सेस आपले जास्त असतात. आता बघा आतापर्यंत आपण आहे ना, मला नाही वाटत की ज्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत तुम्ही आतापर्यंत कोणत्या शिक्षकाच्या किंवा तोंडून ऐकल्या असतील की मी एका प्रश्नाविषयी तुम्हाला तो प्रश्न का आला,
कसा आला, आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्यानंतर येणाऱ्या काळात तो कसा येऊ शकतो यावर बोललेलो आहे. यानंतर बघूयात आपण सिलेबस डिकोडिंग. बरोबर आहे, आयोगाचा अभ्यासक्रम आणि PYQ या दोघांचं कोऑर्डिनेशन करून नेमका आपण येणाऱ्या एक्झामसाठी सिलेबस कसा डिकोड करायला पाहिजेत किंवा अभ्यास करताना आपण तो कसा एक्झाम ओरिएंटेड होईल या हिशोबाने आपण अभ्यास करायला पाहिजेत याविषयी बोलूयात. या अगोदर आपण इथं आयोगाचा अभ्यासक्रम बघूयात की आयोगाने आपल्याला इतिहास याविषयी काय सांगितलेलं आहे. आपण इथे उदाहरण म्हणून इतिहास या विषयाचा तुम्हाला सिलेबस डिकोड करून देतो. यामध्ये आपण 3 टप्प्यामध्ये तो डिकोड करतोय. एक PYQ ओरिएंटेड की आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेत हे आपल्याला कळावं. त्यानंतर 2 की तुम्ही ज्यावेळेस तयारी करणार आहे तर तयारी करण्यादरम्यान तुम्हाला कसं फक्त एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन व्हावी तुमची किंवा एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन व्हावी या हिशोबाने. आणि पुन्हा 3ऱ्या टप्प्यामध्ये की ज्या दिवशी तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल घ्या एक्झामला 7 दिवस बाकी आहेत आणि आपल्याला दर दिवशी एक सब्जेक्ट करावा लागतो, तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे एका दिवसामध्ये ज्यावेळेस सब्जेक्ट करणार आहेत तर सब्जेक्ट करताना तुम्ही कोणकोणते टॉपिक्स आहेत की जे प्रकर्षाने करायला पाहिजेत आणि ज्याच्यावर आयोग रिपीटेडली आपल्याला प्रश्न विचारते या हिशोबाने आपण सिलेबस डिकोड करतोय. आता यामध्ये बघा आपल्याला आयोगाने काय मेन्शन करून दिलं आहे, इतिहास आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, फक्त ही एक ओळ मेन्शन करून दिलेली. बरोबर, मग यावरून आपल्याला काय कळते, तुम्हाला यामध्ये 1857चा उठाव, प्रार्थना समाज, प्रबोधन काळ वगैरे असं काही मेन्शन करून दिलं आहे का, तर ऑब्व्हियसली नाही. मग आपल्याला यासाठी PYQ वरून आपल्याला सिलेबस डिकोड करावा लागतो. मग यासाठी आपण बघा आपण इथे कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023, त्यानंतर ग्रुप बी प्रिलिम 2024, ग्रुप सी प्रिलिम 2024, ग्रुप बी प्रिलिम 2025 आणि ग्रुप सी प्रिलिम 2025 यामध्ये आपल्याला इतिहासाचे नेमके कोणकोणते प्रश्न आलेत यावर आपण एकदा डिस्कशन करूयात. यामध्ये बघा 1857चा उठाव, यामध्ये लॉर्ड कॅनिंग इंग्रज सेनानी, त्यानंतर कोल्हापूरच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले तो आणि हिवरोज यावर 2 प्रश्न आलेत. त्यानंतर ग्रुप सी प्रिलिम 2024ला एनफिल्ड रायफल कारखाना यावर प्रश्न येऊन गेला. त्यानंतर फाशी देण्यासाठी वधस्तंभ कोणी उभारला यावर आपल्याला कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2025मध्ये प्रश्न दिसतोय. त्यानंतर महाराष्ट्रातील उठावाविषयी आपल्याला ग्रुप सीला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा वृत्तपत्र जर म्हणले तुम्ही तर वृत्तपत्रावर आपल्याला जोड्या, त्यानंतर सत्यशोधक समाजाशी रिलेटेड जे वृत्तपत्र आहेत तर त्यांच्याशी जोड्या विचारल्या. त्यानंतर लाला लजपत राय यांच्यावरची जे वृत्तपत्र आणि त्यांच्या संबंधीची आपल्याला एक्स्ट्रा माहिती प्रश्नामध्ये विचारलेली दिसते. आता एवढ्या दिवस बघा तुम्ही मागच्या 4ही पेपरमध्ये पायाभूत सुविधा या टॉपिकवर प्रश्न नव्हता, पण 2022पर्यंत तुम्ही प्रत्येक पेपर घ्या, तुम्हाला प्रत्येक पेपरवर एक ना एक क्वेश्चन पायाभूत सुविधेवर दिसत होता. पण आता त्यांनी आपल्याला कायमधारा पद्धतीत फायदा कोणाला यावर प्रश्न विचारला. मग ज्यावेळेस आपण म्हणजे क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस आपण प्रिडिक्शन पण करतो. मग यानंतरचं आपलं काय प्रिडिक्शन असेल की जर कायमधारा पद्धतीवर आत्ता प्रश्न विचारलेला आहे तर मग येणाऱ्या काळात आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो या टॉपिकचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं ठरते. त्यानंतर बघा शिक्षण या टॉपिकवर आपल्याला प्रश्न आलेला नाही आहे, पण येणाऱ्या काळामध्ये जसा आपल्याला दुष्काळ आयोगावर प्रश्न आलेला आहे दुष्काळ आयोग, तसाच यानंतरच्या काळामध्ये आपल्याला शिक्षण आयोग आणि त्यांच्या जोड्या वगैरे यावर प्रश्न येऊ शकतो किंवा वुड्स खलिता कधीचा आहे किंवा कोणी मांडला किंवा या टाईपचे आपल्याला प्रश्न समोरच्या काळामध्ये दिसू शकतात. त्यानंतर बघा प्रबोधन काळ, यामध्ये आपल्याला प्रार्थना समाजावर कंटिन्यू प्रश्न दिसते. कोणते, तर प्रार्थना समाज, त्यांचे कार्य काय आहेत, त्यांच्या माध्यमातून कोणी कोणी कार्य केले, स्थापना कधीची आहे या संबंधीची या टाईपचे आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. मग त्यानंतर बघा 23च्या पेपरला आपल्याला हिंदू महासभा विचारले. त्यानंतर आत्ता रिसेंटच्या पेपरमध्ये आपल्याला मोहम्मद अली जिना यांच्याविषयी स्टेटमेंट विचारले. मग ह्या टाईपचे प्रश्न आपल्याला प्रबोधन काळ मानल्यापेक्षा ज्या सामाजिक गोष्टी आहेत ना, सामाजिक सुधारणा वगैरे ज्या बघतो आपण तर त्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय, मग सत्यशोधक समाज, प्रबोधन, प्रार्थना समाज, त्याच्यानंतर आर्य समाज आणि मोहम्मद अली जिना यांच्यावर प्रश्न विचारल्यामुळे मुस्लिम चळवळ जी आहे तर ती आपल्याशी म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक जो म्हणतो ना आपण आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन त्या टाईपचा क्वेश्चन तिथे येऊ शकतो. मग त्यानंतर बघा ज्या चळवळी आहेत हा आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक. यावर तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याचा उठाव, त्यानंतर क्रांतिकारी चळवळी, त्यानंतर कामगार चळवळी, या 3 तर तुमच्या स्पेसिफिक आहेच. प्रत्येक पेपरला तुम्हाला यावर 1 किंवा 2 तरी प्रश्न दिसतातच. आता बघा आपल्याला कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023 यामध्ये 1875चा उठाव जो आहे तर त्याच्या आपल्याला गावांची नावं विचारली होती की त्यांचे केंद्र कुठं कुठं होते. बरोबर, त्या अगोदरच्या पेपरला आपल्याला तो कुठे झाला, कंबाईन ग्रुप सी 2021 वगैरे या दरम्यान आपल्याला एक्झॅक्टली गावाचं नाव विचारलं. पहिला उठाव सुपे येथे झाला. मग या टाईपचे क्वेश्चन आपल्याला आलेले आहेत. मग त्यानंतर बघा दुष्काळ संहिता आता रिसेंटली विचारून झाली, स्टॅची आयोग विचारला दुष्काळाचे रिलेटेड. त्यानंतर नीळ उत्पादक शेतकरी यांच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारून झाला. त्यानंतर तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चा असंही आपल्याला आपण ज्यावेळेस
या अगोदर जे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस बघितलं तर त्यावेळेस आपण याच्याशी संबंधित डिस्कशन केलं होतं. त्यानंतर बघा आपल्याला कामगार चळवळीमध्ये आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर 23मध्ये प्रश्न आला. त्यानंतर कापड आणि ताकगिरणी याच्याशी रिलेटेड पण आपल्याला प्रश्न आलेला दिसतो. त्यानंतर आयटकचे पहिले अध्यक्ष कोण वगैरे या टाईपचे प्रश्न. त्यानंतर 1910 मध्ये स्थापन झालेली कामगार हितवर्धक सभा यावर आपल्याला प्रश्न आलेला दिसतो. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग वगैरे यांच्यावरही प्रश्न आलेले आहेत. आता क्रांतिकारी चळवळ जर बघितली तर क्रांतिकारी चळवळ म्हणलं किंवा मग शेतकरी चळवळचं एकदा याच्यामध्ये मोपला वगैरे याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेले दिसतात, मोपला उठाव वगैरे. मग त्यानंतर बघा जर तुम्ही क्रांतिकारी चळवळीमध्ये गेले तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सेनापती बापट यांच्याविषयी प्रश्न विचारला. त्यानंतर आपल्याला मुझफ्फरपूर बॉम्ब खटला याच्याविषयी प्रश्न विचारला. त्यानंतर त्या लॉर्ड हार्डिंग्स यांच्या काळातील पहिले युद्ध कोणते ते विचारण्यात आले. त्यानंतर आपल्याला इतर जे समजा संताल उठाव असू द्या किंवा मग इतर प्रश्न आपल्याला या चळवळीशी संबंधित दिसतात. म्हणजेच प्रकर्षानं ज्यावेळेस आपल्याला करायचे तर या 3 चळवळी आपण प्रायोरिटी बेसनं करायला पाहिजेत. एक आपली शेतकरी चळवळ, कामगार चळवळ आणि क्रांतिकारी चळवळ. आणि मग यानंतर ज्यावेळेस वेळ भेटणार आहे तर मग इतर चळवळीकडे तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजेत. त्यानंतर बघा समाजसुधारकवर काय, गवा जोशी, त्यानंतर सत्यशोधक जलसा, राजश्री शाहू महाराज आणि गोपाल हरिदेशमुख आणि पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारला. म्हणजेच पंडिता रमाबाई असू द्या किंवा मग रमाबाई रानडे यांच्याविषयी. आता हा ज्यावेळेस तुम्ही समाजसुधारक टॉपिक करताय तर आपण जर समजा 4 दिवस अभ्यास करत असू तर 2 दिवस आपण समाजसुधारक वाचतो. पण ॲक्च्युअल जर बघितलं तुम्ही तर समाजसुधारकवर किती प्रश्न दिसतात? फक्त 1 प्रश्न किंवा हार्डली 2 प्रश्न दिसत आहे. मग जर तुम्हाला फक्त 20% या सब्जेक्टचं जर वेटेज असेल तर तुम्ही 50% प्रिपरेशन या सब्जेक्टची किंवा या टॉपिकची का करायची? मला हे म्हणायचं की ज्या गोष्टीला तुम्ही, मला असं वाटतं की ड्युरिंग द प्रिपरेशन आपण मार्क्सवादी असलं पाहिजेत. ज्या गोष्टीमधून आपल्याला जास्त मार्क्स मिळतात ना ती गोष्ट आपण सर्वात प्रथम करायला पाहिजेत. मग या हिशोबानं समाजसुधारकला तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये चांगले म्हणजे इम्पॉर्टंट की ज्यांच्यावर जास्त क्वेश्चन आलेले आहेत ना आत्तापर्यंत ते एकदा ॲनालिसिस करायचं, त्यानुसार प्रिपरेशन करायचे. मग यामध्ये पण काय करायचं फोकसली की 8वी आणि 11वी या पुस्तकामध्ये जेवढे समाजसुधारक दिलेले आहेत हे पहिले चांगले करायचे आणि या व्यतिरिक्त मग नंतर करायचे. पहिले हे 8वी आणि 11वीच्या पुस्तकातले पहिल्यांदा चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला राजकीय संघटनेवर प्रश्न विचारला की इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण, त्यानंतर ब्रिटिश इंडिया कंपनी स्थापनेमध्ये सहभाग कुणाचा होता. आता बघा ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस बघतो तर आपल्याला आपल्याला दादाभाई नौरोजी यांच्यावर रिपीटेडली प्रश्न दिसतात की त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या होत्या तर त्यांच्याशी आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या, ईस्ट इंडिया असोसिएशनला ग्रुप C 21ला 22ला आणि त्याच्यानंतर त्याच रिलेटेड आपल्याला इथे प्रश्न दिसतो. मग त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न आले बरोबर. मग हे काय तुमचं, तर हे PYQचं एक्सटेन्शन आहेत की आपण जे म्हणतो प्रेडिक्शन, तर ते PYQचं एक्सटेन्शन आपल्याला समोरच्या पेपरमध्ये दिसतात. मग याच पद्धतीनं की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात हा प्रश्न आपल्याला आत्ता जस्ट येऊन गेला. त्याच्याशी संबंधित आपल्याला कोणता प्रश्न आला की जिल्हा बोर्ड स्थापन कोणाच्या काळामध्ये झाले वगैरे, तो होता लॉर्ड रिफन. मग आपण त्यांना राजकीय संघटनेशी जोडलं का, तर ते पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर बघा काँग्रेस सभा, महाराष्ट्रातील काँग्रेसचे अधिवेशन अध्यक्ष जोड्या. त्यानंतर 1887 मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, काँग्रेसचे अधिवेशन आणि त्यांच्या जोड्या आपल्याला विचारून झाल्यात. त्यानंतर बघा भारतीय इतिहासाशी संबंधित आपल्याला प्रश्न काय विचारला की 1915 मध्ये गांधीजी आले तर गांधीजींनी सर्वात प्रथम कोणते प्रश्न सोडवले याविषयी आपल्याला प्रश्न विचारला. त्यानंतर इतरमध्ये मी कायदे वगैरे टाकलेले जे घटनात्मक सुधारणा आहे तर ते यामध्ये टाकल्या. तर यामध्ये माझं टाकण्याचं रिझन काय होतं इतरमध्ये, तर आपल्याला ज्यावेळेस कायद्यात्मक जे सुधारणा आहेत किंवा घटनात्मक जे सुधारणा आहेत तर आपल्याला त्याच्याकडं इतिहास आणि पॉलिटी या दोन्ही विषयांना बघावं लागते. का सांगतो त्याच्यामागचं रिझन, 2023चा तुम्ही पॉलिटीचा पेपर घ्या, त्या पॉलिटीच्या पेपरमध्ये आपल्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्डवर प्रश्न विचारला की 1919चा अहवाल कधी जाहीर करण्यात आला. आपण तो होता कशाच्या, हिस्ट्रीच्या व्ह्यूनं, पण तो विचारला कशामध्ये, पॉलिटीच्या. म्हणून मी तो इतर या टॉपिकमध्ये टाकलं. आणि तुम्ही ज्यावेळेस कायदे करणार आहेत ना तर कायदे तुम्हाला इतिहास आणि पॉलिटी या दोन्हीच्या हिशोबाने करायचं आहे की त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, ते कायदे ज्यावेळेस म्हणजे जाहीर झाले तर त्याच्यानंतर कोणी काय विधाने केलेले आहेत या संबंधीचे प्रश्न आपल्याला रिसेंटच्या पेपरमध्ये कंटिन्युअसली दिसत आहेत. मग त्यामध्ये बघा 1919च्या सुधारणा, त्यानंतर 1935च्या कायद्याविषयी, त्यानंतर कायदा आणि एका साईडला त्यांच्याशी रिलेटेड ज्या सुधारणा आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या विचारल्यात. त्यानंतर आपल्याला याच बेसिसवर 1919च्याच बेसिसवर आपल्याला काय विचारलं होतं की मुडीमन समिती
काय म्हणून ती कशाच्या म्हणजे चौकशीसाठी 1919च्या कायद्याच्या चौकशीसाठी कोणती समिती आली, तर तोच याच म्हणजे 23च्याच पेपरचा तो आपल्याला एक्सटेन्शन दिसतोय. मग बघा आता त्यानंतर आपल्याला आणखीन काय उरतं यामध्ये की सतीप्रथाविषयी राजा राममोहन राय यांचं ते क्वेश्चन आलेलं आहे तो एक, आणि त्यानंतर नागपूर संस्थानाविषयी. बरं आता नागपूर संस्थानावर प्रश्न का आला होता, तर आता ज्यावेळेस आपण बॅच घेतलेली आहे तर बॅचमध्ये आपण PYQचं एक्सटेन्शन बोलताना आपण काय बोललो होतो की यावर प्रश्न का आला, तर या अगोदर आपल्याला लॉर्ड डलहौसी यांच्यावर प्रश्न आलेले होते. मग त्यांच्या काळामध्ये कोणकोणती संस्थाने खालसा झाली, तर त्याच्यामध्ये आपण एक शॉर्टकट लक्षात ठेवला होता, सांजय, संबल, भग, उदय, झाशीना, म्हणजेच काय सातारा वगैरे. आणि त्याच्यामध्ये आणखीन काय होतं, एक नागपूर. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 संस्थान होते, एक होतं सातारा आणि दुसरं होतं नागपूर संस्थान. मग सातारा या संस्थानावर ऑलरेडी प्रश्न आलेले होते, मग आपल्याकडे काय नागपूर संस्थान बाकी होतं. म्हणून मग त्यावेळेस केलं की ज्यावेळेस संस्थान खालसा झालं तर त्यावेळेस कोण होते तिथं, ते राजे कोण होते. आणि आपण ज्यावेळेस म्हणजे बॅचमध्ये ज्यावेळेस आपण हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे, तर त्यावेळेस आपण काय सांगितलं होतं की जसं एखादं घराणं जर त्याचे जर समजा खालसा होत असेल म्हणजे ते नाश पावतं आहे, बरोबर. मग त्यावेळेस पहिला असणार की तिसरा असणार, मग कोणताही व्यक्ती तो नंतरचाच असणार, बरोबर. म्हणून आपण तिथं तिसऱ्या ऑप्शनसोबत किंवा मग तिसरा राघोजी तिसरा का निवडले होते, तर आपण त्यामुळे निवडले होते, बरोबर. मग याच पद्धतीने आपल्याला हा सिलेबस आहे ना, यावेळेनं PYQ ओरिएंटेड जे टॉपिक म्हणतो ना, तर प्रत्येक टॉपिकचे आपल्याला या पद्धतीने क्वेश्चन म्हणजे किंवा सब टॉपिक काढायचे होते. मग हे काढल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं होतं काय होतं की आपण जी तयारी करणार आहे तर ती कोणकोणत्या टॉपिकची आपण म्हणजे सर्वात प्रकर्षानं किंवा प्रायोरिटी बेस तयारी करावी. तर यामध्ये बघा पहिल्या नंबरला जर बघितलं तर आपल्याला 1857 उठाव यावर कंटिन्यू प्रश्न आहेत. आता रिसेंटच्या पेपरमध्ये आपल्याला वृत्तपत्र विचारत आहे. त्यानंतर बघा शिक्षणावर नाही आहे पण आपल्याला प्रबोधन काळ याच्यावर कंटिन्यूस क्वेश्चन आहे. त्यानंतर चळवळी सांगितल्याप्रमाणे शेतकरी, त्यानंतर कामगार आणि खाली क्रांतिकारी चळवळी. बघा या 3 चळवळी आपल्याला यावर जास्त प्रश्न दिसत आहे. त्यानंतर आपल्याला समाजसुधारकवर प्रश्न दिसत आहे कंटिन्यू. त्यानंतर जर खाली गेले तर काँग्रेस सभा आणि त्या काँग्रेस सभेच्या रिलेटेड जे अधिवेशन आहेत त्यावर आपल्याला प्रश्न दिसते. आणि इतरमध्ये बघितला होता आपण की कायदे आणि पॉलिटीच्या रिलेटेड या दोन्हींचं आपल्याला मिश्रण करायचं आहे. म्हणजेच बघा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करणार आहे तर तुम्ही हे जे आपण हायलाईट केलेले टॉपिक आहेत तर हे सर्वात पहिले तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजेत, बरोबर. आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला की प्रिपरेशनसाठी बेनिफिट भेटावा म्हणून इथं नाही एक सिलेबस डिकोड करून दिला आहे. कोणकोणता आहे, 1857 उठाव, वृत्तपत्र, पायाभूत सुविधा, जमीन सुधारणा, त्यानंतर शिक्षण, प्रबोधन काळ, त्यानंतर चळवळी. मग कोणकोणत्या, शेतकरी, आदिवासी, कामगार, दलित अस्पृश्य, स्त्रिया, क्रांतिकारी. मग समाजसुधारक, राजकीय संघटना, काँग्रेस सभा, ब्रिटिश, भारतीय इतिहासाशी संबंधित प्रश्न आणि मग इतर. आता हे झालं कधी की तुम्ही ज्यावेळेस लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करताय तर त्यावेळेची कंडिशन की तुम्ही ज्यावेळेस इतिहास या विषयाची तयारी करणार आहे तर तुम्ही ते या टॉपिकनुसार तयारी करायला पाहिजेत. पण हे टॉपिक तयारी करताना तुम्हाला ऑलरेडी PYQ माहीत पाहिजेत आणि त्यावरचे आलेले सब टॉपिक माहीत पाहिजेत. म्हणून हे झालं आपलं दुसऱ्या प्रकारचं सिलेबस डिकोडिंग. आणि आता तुम्हाला ज्यावेळेस एक्झामला जायचं आहे आणि एक्झामला तुम्हाला नेमकं त्या प्रेशरची सिच्युएशन असते, बरोबर आहे. शेवटचे जे 10 दिवस म्हणतो आपण एक्झामच्या अगोदरचे, तिथं नेमकं आपल्यालाच कळत नसतं की आपण काय करतोय. आपल्याला फक्त काय असतं की मला वाचत राहायचं आहे. पण आपल्याला जर एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन करायचे असेल तर त्यासाठी आपण एक तिसरा प्रकार आणला आहे की तिसऱ्या प्रकारे पण आपण सिलेबस डिकोड करून दिला आहे. म्हणजेच कसा की आत्तापर्यंत जे आपण 1857च्या उठावाचे रिलेटेड टॉपिक बघितलेत, जे आत्तावरती आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. मग इथे काय करायचं, तुम्ही मेन्शन करून ठेवायचं काय की अरे 1857च्या उठावामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की महाराष्ट्रातील उठाव कोणते आहेत, नेते कोणते आहेत आणि केंद्र कुठे आहे वगैरे या संबंधीचे. मग नेते, मग ब्रिटिश अधिकारी कोण आहे संबंधित उठावाशी, मग ते लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर भारताच्या उठावाशी कोण आहेत ते लिहून घ्यायचं. त्यानंतर याच्यावर परिणाम कोणकोणते झाले, याचा 1857च्या उठावाचा परिणाम कोणता झाला तर ते लिहून घ्यायचं. म्हणजेच बघा या टाईपचं की यावर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणकोणते प्रश्न येणार आहेत ना ते महत्त्वाचे टॉपिक, तर ते आपल्याला असे साईडला लिहून घ्यायचे. सेम बघा वृत्तपत्र ज्यावेळेस म्हणतो आपण तर वृत्तपत्राविषयी रिलेटेड आपण मग काय की सत्यशोधक चळवळीशी सत्यशोधक समाज याच्याशी रिलेटेड कोणकोणते वृत्तपत्र आहेत, त्यानंतर प्रार्थना समाजाशी रिलेटेड कोणकोणते वृत्तपत्र आहेत, क्रांतिकारी चळवळीशी सोबत कोणकोणते रिलेट करतात, त्यानंतर आपल्याला कामगार चळवळीशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत ते कोणते आहेत, किंवा मग कम्युनिस्टाचे कोणते आहेत. मग या पद्धतीचं तुम्ही असं इथं मार्क करून घ्यायचं. त्यानंतर पायाभूत सुविधा, सेम प्रबोधन काळ. मग याच्यामध्ये आपण
सर्वात पहिले काय प्रार्थना समाज, मग नंतर सत्यशोधक समाज, मग आर्य समाज आणि मग मुस्लिम चळवळ, या पद्धतीने मेन्शन करून घ्यायचं. सेम बघा शेतकरी चळवळ जर असेल तर मग शेतकरी चळवळविषयी कुठे कुठे उठाव झालेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या पश्चिम बंगालमध्ये, त्यानंतर पश्चिम विभागामध्ये, त्याच्यानंतर साऊथकडचे, त्याकरता नंतर नॉर्थकडचे, मग कोणकोणते उठाव महत्त्वाचे आहेत मग हे लिहून घ्यायचे. त्याच पद्धतीने समजा ते जर असतील तर मग त्यानंतरच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या 1857च्या उठावाच्या पण अगोदरच्या घ्या, संताळ वगैरे इथपासून तर डायरेक्टली तुम्ही ते बागा चळवळ वगैरे 1946 इथपर्यंत जे जे महत्त्वाचे टॉपिक्स वाटतात ना तर ते तुम्ही इथे हायलाईट करून घ्यायचे. त्यानंतर बघा कामगार चळवळ असेल तर मग कामगार चळवळीचं आपण ज्यावेळेस बॅचमध्ये एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं तर तिथे मी सांगितलं होतं, पण तुम्ही स्वतः प्रिपेअर करताय तर यामध्ये बघा 11वीच्या पुस्तकातले आपल्याला जे जुने स्टेट बोर्ड आहे 11वी इतिहासाचे, तर त्यामधलं जे फोटोज आहेत तर त्यावर तुम्ही एकदा स्वतः क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा आणि किती क्वेश्चन आपल्याला आलेले आहेत बघा. आपल्याला साधारणपणे त्या 2 पेजेस आहेत फक्त, आणि त्या 2 पेजेसवर कंटिन्यू प्रत्येक पेपरला प्रश्न आहेत. प्रत्येक पेपरला तुम्ही कोणताही पेपर काढा कामगार चळवळीशी रिलेटेड आपल्याला त्या टॉपिकमधून प्रश्न दिसत आहे त्या 11वीच्या स्टेट बोर्डमधून. म्हणून तिथील जे कामगार चळवळीत ना त्याही ते महत्त्वाचे आहेत, त्या इथे लिहून घ्यायच्या की आपल्याला कोणकोणता अभ्यास करायचा आहे समोर चालून, बरोबर आहे. त्यानंतर मग सेम क्रांतिकारी चळवळ, सेम महिला आदिवासी समाजसुधारक. मग समाजसुधारक पण वाचताना आता इथे जास्त महत्त्वाचे ठरते, कारण की एका दिवसामध्ये जर तुम्हाला विषय रिवाईज करायचा आहे तर समाजसुधारक वाचत बसलं तर त्याच्यातच आपला 2 दिवस निघून जातात. मग इथे जर तुम्ही लिहून ठेवलं की हां मला राजश्री शाहू महाराज असू द्या, किंवा मला महात्मा फुलेंजी असू द्या, किंवा डॉक्टर आंबेडकर असू द्या, किंवा मग इतर कोणी असू द्या, की आम्हाला हे सर्वात पहिले करायचे आहेत, तर मग त्यावेळेस काय होतं आपण प्रायोरिटी बेस जातो आणि जे महत्त्वाचे आहेत ना तर तेच आपण इथे मार्क करून ठेवतो. आता बघा समाजसुधारकविषयी रिस्पेक्ट नाही आहे त्यांच्याविषयी असं नाही आहे, आपली त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आहेच, पण तयारी करताना आपल्याला काय म्हणलो तुम्ही अगोदर की आपल्याला मार्क्स ओरिएंटेड तयारी करायची, बरोबर आहे. म्हणजे आपल्यासाठी सर्वच समाजसुधारक महत्त्वाचे आहेत, पण पेपरसाठी कोणते महत्त्वाचे आहेत तर ते आपण इथे तयारी करायला गरजेचं आहे, तयारी करणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी. त्यानंतर बघा राजकीय संघटना असू द्या, मग तुम्ही फार इथं बॉम्बे असोसिएशनपासून तर रिसेंटच्या म्हणजे इंटकपर्यंत वगैरे ज्या कामगार चळवळीशी रिलेटेड आहेत ना तर तिथपर्यंत तुम्ही ते मेन्शन करून ठेवायला पाहिजेत. पण इथं जर जनरली तुम्ही बघितलं तर बॉम्बे असोसिएशन असू द्या, त्यानंतर सार्वजनिक सभा, त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, आणि त्याच्यानंतर काँग्रेस सभा वगैरे, आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या रिलेटेड ज्या इतर संस्था आहेत तर त्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. त्यानंतर काँग्रेस सभा म्हणजेच किंवा काँग्रेस घ्या, तर काँग्रेसविषयी आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेत की अधिवेशनं कोणते झालेत, मग महाराष्ट्रातले अधिवेशनं कोणते झालेत, मग त्यातही प्रकर्षण बघायचं की मुंबईत कोणकोणते अधिवेशनं झालेले आहेत, मग पुण्यात कोणकोणते झालेले आहेत, मग नागपूरला कोणते झालेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही ते काँग्रेसविषयी लिहून घ्यायचं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या त्यांची स्थापना, त्याच्याशी रिलेटेड चळवळी, त्याच्याशी रिलेटेड जे संमेलन झालेले आहेत किंवा ज्या सभा झालेल्या आहेत त्याचे अध्यक्ष कोण होते, कुठे घडलं, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या पद्धतीनं तुम्ही हा जे काँग्रेस आहे तर तो प्रिपेअर करायला पाहिजेत. त्यानंतर मग ब्रिटिशमध्ये जे ब्रिटिश गव्हर्नर्स आहेत तर ब्रिटिश गव्हर्नर करणं गरजेचे आहेत. मग ते कसे करायला काय पाहिजेत तर त्यांची टाईमलाईन लक्षात ठेवायची की ते कोणत्या पिरियडमध्ये होते, म्हणजेच आपल्याला क्वेश्चन एलिमिनेशनला बेनिफिट भेटतो. त्यानंतर भारतीय इतिहासाशी संबंधित आता इथे बघा 1 किंवा 2 प्रश्न असतात दरवर्षी, पण मग ते थोडे इझी टाईपचे पण असतात आणि थोडे हार्ड टाईपचे पण असतात. मग हे डिपेंड करतं की तो पेपर सेटर कसा आहे त्यावर, बरोबर. आता इतरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आता माझ्याकडून तुम्हाला वाटतं असेल की माझ्याकडून जे काही पॉईंट राहिले असतील तर ते तुम्ही इतरमध्ये टाकू शकतात, पण मी बऱ्यापैकी जे एक्झामसाठी डिमांड आहे त्या डिमांडनुसार आपण आत्तापर्यंत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर. आता ज्या पद्धतीने आपण आत्तापर्यंत डिस्कशन बघितलंय किंवा ॲनालिसिस बघितलेलं आहे तर इथून समोरही तुम्ही त्याच पद्धतीने तुमचा स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे. आपण जी PYQ ॲनालिसिसची बॅच लॉन्च करतोय तर ती आपण या द रँकर्स मेंटरशिप या ॲपवर लॉन्च करतोय. प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. यामध्ये ज्या गोष्टी मी स्वतः फेस केलेल्या होत्या तर त्या पूर्णपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक क्वेश्चनचा आपण या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, म्हणजे तो प्रश्न का आला, त्यावर आपण काय ट्रीट करायला पाहिजे होतं किंवा काय रिॲक्शन द्यायला पाहिजे होती, आणि तो येणाऱ्या काळात जर आला तर मग तो आपण त्याच्यासाठी कसं प्रिडिक्शन किंवा काय प्रेडिक्ट करायला पाहिजे आणि कसे प्रेडिक्ट करायला पाहिजेत याविषयी आपण पूर्ण बॅचमध्ये डिटेलमध्ये बोललेलो आहे. आपण कंटेंटवर फोकस न करता आपण त्यामध्ये काय केलेलं आहे की तुम्ही जे एक्झिक्युशन करणार आहेत एक्झाम हॉलमध्ये तर त्यावर आपण फोकस केलेला आहे. आता बघा टेस्ट सिरीज लावावी की नाही किंवा डिस्कशन करावे की नाही तर हा तुमचा वैयक्तिक विषय झाला, पण मला असं वाटतं की कोणतीही टेस्ट सिरीज लावताना काय करायचं, पहिले त्या क्लासची टेस्ट सिरीज आहे ना एखाद्या झेरॉक्स सेंटरवरून किंवा टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायची.
त्यांचा पेपर बघायचा आणि त्या पेपरमध्ये जर तुम्हाला वाटलंय की हा आयोगाच्या ओरिएंटेड पेपर आहे तर मग ती टेस्ट सिरीज जॉईन करायची. पण जर समजा फक्त नाव मोठं आहे आणि तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करताय तर असं नका होऊ की त्यामुळे काय होतं की स्वतःचा वेळ वाया जातो आणि एका पर्टिक्युलर लिमिट नंतर आहे ना वेळ म्हणजे एज किंवा वेळ खूप मॅटर करते. तर त्यामुळे कोणतं डिसिजन घेताना थोडं विचारपूर्वक घ्या. कोणताही क्लास जॉईन करताना असू द्या किंवा कोणती टेस्ट सिरीज जॉईन करताना असू द्या किंवा इव्हन कोणता ग्रुप डिस्कशनचा ग्रुप जॉईन करतानाही थोडं काळजीपूर्वक डिसिजन घ्या. कारण की आपली जे एक स्टेप असते ती एक एक स्टेप खूप मॅटर करत असते या प्रोसेसमध्ये पूर्ण. ठीक आहे. आता बघा यामध्ये आपण आतापर्यंतचा जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये बऱ्यापैकी पॉईंट तुमचे कव्हर केलेत. ज्या गोष्टी मला वाटतं की सांगायला पाहिजेत मी त्या तुम्हाला सांगितल्यात की एक विद्यार्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तरी जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही @विकास वनवे या टेलिग्राम आय डीवर मेसेज करू शकता. मी जर तुम्ही कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं आपलं तर @STI विकास वनवे हे टेलिग्राम चॅनल आहेत. ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकतात. यामध्ये बघा मी बऱ्यापैकी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनच बोलतो. मी फापट पसारा किंवा कोणत्याही दुसऱ्या गोष्टीचं यावर टाकत नाही या चॅनलवरती. आपलं फक्त एक्झाम ओरिएंटेड मटेरियलच यावर अवेलेबल असतं. उदाहरणार्थ सांगतो एक तुम्हाला, 4 जानेवारीला आपला जो पेपर झाला तर त्याच्या अगोदरच्या मी पोस्ट केलेल्या आहेत. तर त्याच पोस्टचं रिफ्लेक्शन आपल्याला समोरच्या काळात कसं दिसलं तर हे तुम्ही त्या पोस्टवरून एकदा ऑब्झर्व करू शकतात. ठीक आहे. माझ्या मतानं किंवा माझ्या अंदाजे आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बोलायला पाहिजे त्या गोष्टी इथे बोललेलो आहेत. ठीक आहे. थँक्यू. थांबूयात आपण इथे.